मी शेतकरी संघटनेतून बाहेर पडलो नाही. बर. हा नॅरेटिव्ह माझ्याबद्दल सेट केला जातो काही लोकांकडून की मी राजू शेट्टींपासून मी फारकत घेतली. मी नाही फारकत घेतली, राजू शेट्टींनी मला बाजूला केलं. अनेक नेते सोयीनुसार भूमिका घेतात. बरोबर. मग ते कधी डावे होतात, मध्येच ते उजवे होतात. तू डुकराला सारखं दूध बसला तर त्याचा गुणधर्म नालीत जाण्याचाच आहे. तू नालीच एकदाची साफ करून टाक म्हणजे डुक्कर गेलं तर भरणार नाही. मुंडे साहेबांना कौतुक वाटायचं की हा वयाने लहान आहे, धावपळ करतो, फिरतो महाराष्ट्रावर. माझा पिंड मुळात चळवळीचा आहे, संघर्षाचा आहे, प्रस्थापितांच्या विरोधात भांडण्याचा आहे. अन्याय मला सहन होत नाही. पण मी वस्त्रोद्योग महामंडळाचा राजीनामा घेऊन गेलो. देवेंद्रजी म्हणले देऊ नका. नाही म्हणलं साहेब आम्हाला द्यायचा, चळवळ आमचा श्वास आहे, आम्हाला चळवळीत राहायचं आहे. देवेंद्रजींनी हात जोडून आम्हाला सांगितलं तुम्ही बाहेर पडू नका. याला मी 15 दिवसात कृषी राज्यमंत्री याला करतो, MLC करून, आणि सदाभाऊकडे पाणी पुरवठा स्वच्छता ठेवतो, अशी ऑफर त्यांनी केली. आणि ज्या प्रश्नासाठी लोकांनी आपल्याला नेता केलं तेच प्रश्न जर सुटत नसतील तर तिथून काय अंडे उपायचे का त्या मलबार हिलच्या बंगल्यामध्ये? बरोबर आहे. चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबायचा असेल तर आमचे काही कारखाने नाही, संस्था नाही, मग आमच्यावर काय आंदोलनात खोटे केसेस घालणे. शेकडो केसेस आमच्यावर आहेत. किती त्रास देऊन देतील. आयुष्याचा शेवट मृत्यू आहे. बरोबर. 100 वर्षांनी मरायचे, 70 वर्षांनी मरायचे, 60 वर्षांनी मरायचे, आणि आज आता या क्षणाला तुमच्या स्टुडिओमध्ये देह सोडायचा हे ठरवून मी जगणारा कार्यकर्ता. माझ्या दृष्टीनं आयुष्याचा प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस. या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा चळवळीचं गतवैभव काही वर्षानंतर प्राप्त होईल असं माझा ठाम विश्वास. म्हणजे जसं आम्हाला ईडी लावू शकत नाही, आम्हाला CBI लावू शकत नाही, आम्हाला वेगळं काहीच करू शकत नाही ना. बरोबर आहे. रविकांत तुपकरमुळे सोयाबीनचे भाव पडले. अरे सोयाबीनचे भाव हे जगात पडलेत, देशात पडलेत. रविकांत तुपकरचा देशात प्रभाव आहे का? अरे मी आंदोलन करतो, महाराष्ट्रात करतो. बरोबर. रविकांत तुपकरला सर्वसामान्य माणूस वाईट म्हणताना तुम्हाला कधी दिसणार नाही. माझ्याबद्दल कोण वाईट बोलेल? राजकीय नेता वाईट बोलेल, त्याचा कार्यकर्ता वाईट बोलेल, त्याचा चमचा वाईट बोलेल. बरोबर. कारण आमच्यामुळे त्यांच्या खुर्च्यांना त्रास आहे ना. जोपर्यंत तुम्ही राजकारणात उतरायची भाषा करत नाही तोपर्यंत तुम्ही चांगले असता. तर कुठल्याही बायकोला असं वाटतं की आपल्या डिलिव्हरीच्या वेळेला आपला नवरा जवळ असावा. त्यात माझं लव्ह मॅरेज आहे, इंटरकास्ट आहे. ती मला म्हणाले की आपण लग्न केलेलं काय वाईट आहे? मी म्हटलं मी खूप फाटक्या घरातला माणूस आहे. माझे आई वडील शेती करतात, रोज शेतात असतात. आम्ही खूप सामान्य घरातले आहे, तू मोठ्या घरातली आहेस. ती वयानं माझ्यापेक्षा मोठी, 2.5 वर्षांनी. मग आमची त्या लेवलला अंडरस्टँडिंग खूप पक्की होती. आणि मग ते आमच्या आईवडिलाचा विरोध, त्यांच्या आईवडिलाचा विरोध. पण मग कालांतराने त्यांना कळलं की नाही. मग ते दोन्ही फॅमिली ऍग्री झाल्या आणि नंतर आम्ही लग्न केलं. तर भगतसिंगाच्या फोटोला हार घालून आणि भगतसिंगाला स्मरून माझ्या बायकोला मी सांगितलं की माझं पहिलं लग्न हे चळवळीशी झालेलं आहे आणि दुसरं तुझ्याशी झालेलं आहे. वेळ जर आली की तुला निवडायचं का चळवळीला निवडायचं, तुम्ही चळवळीला निवडेल. चळवळ माझा आत्मा आहे, चळवळ माझा श्वास आहे. बरोबर. आणि मग ते लग्न अशा वेगळ्या पद्धतीने झाल्यावर सगळ्या वर्तमानपत्रात कव्हर स्टोरी झाल्या. आंदोलनात फुललेलं प्रेम आणि प्रेमातून लग्नाचं आंदोलन, आणि ठरवलेलं की आयुष्यात नोकरी करायची नाही, व्यवसायात पडायचं नाही, आपला पिंड नाही, लोकांसाठी समर्पित भावनेनं काम करायचं. तुम्ही जर आम्हाला उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला तर आम्हाला तुमची एकही भिकारी योजना नको आणि तुमची माफी नको, आम्हाला काही नको. आणि म्हणून तरुण पिढीला मी सांगेल, निराश न होता, डिप्रेस न होता, नोकऱ्या मिळत नाही म्हणून घरात बसण्यापेक्षा बरोबर काहीतरी वेगळं करा. सचिन तेंडुलकरनं शतकाचं शतक मारलं की तुम्ही त्याला मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज देता. आणि आमच्या बापाने या धुऱ्यावरून त्या धुऱ्यावर इतके शतक मारले तर तुम्ही त्याला रुगरचा एंडोसल्फानचा डब्बा देता. मग आम्ही उत्पादन वाढवल्याचं बक्षीस काय तर आत्महत्या, गळफास. आताचे अधिकारी 10% जर अधिकारी प्रामाणिक सोडले तर मॅक्झिमम अधिकारी हे सत्ताधारी आमदार खासदारांचे चमचे म्हणून काम करतात. माझी बदली होईल म्हणून साहेब सांगतील तसं, मला सस्पेंड करतील म्हणून साहेब सांगतील तसं, मला लोकसभेच्या अगोदर 1 वर्ष तुरुंगात ठेवा असे सुमोटो पोलीस गेले ना कोर्टामध्ये की रविकांत तुपकरमुळे महाराष्ट्राच्या लोकसभा इलेक्शन मध्ये धोका आहे म्हणून याला 1 वर्ष तुरुंगात ठेवा अशी मागणी पोलिसांनी केली ना. आता मला सांगा, अनेक राजकारणी भ्रष्ट आहेत, मग आपण त्यांच्यासारखं झालं तर आपल्याला कोण कुत्र विचारणार आहे? अरे आम्ही त्यांच्यासारखी नाही म्हणून लोक आम्हाला विचारताय. बरोबर. योद्धा जेव्हा मैदानामध्ये लढत असतो तेव्हा लढाईचा निकाल लागल्याशिवाय त्यांनी मैदान सोडायचं नसतं. बरोबर. तर मी घरी नाही गेलो. तर राजू शेट्टींनी ज्या वेळेला माझ्यासोबत असे वागले की एवढे वर्ष मी राजू शेट्टींचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं, माझ्या आयुष्याचा वेळ दिला, समर्पित भावनेनं काम केलं, आयुष्यात कुठला व्यवसाय केला नाही, कधी पैशाला प्राधान्य दिलं नाही.
अशा वेळी इतक्या इमानदारीनं 6-6, 4-4 महिने घर सोडून काम केलं, संघटना वाढवली. आणि जेव्हा मला संघटनेतून त्यांनी बाजूला केलं, काढून टाकलं, आयुष्यातलं सगळ्यात जास्त दुःख मला त्या दिवशी. म्हणजे माझी आर्थिक परिस्थिती नाही, माझे आईवडील शेतात काम करतात, माझ्या बायकोच्या वकिलीवर घर चालतं, पण मी माझ्या सातबाऱ्यावर खूप मोठी माणसं आहेत, मनाने मोठी असलेली माणसं माझ्या सातबाऱ्यावर, त्यामुळं मी तशा अर्थाने खूप श्रीमंत आहे. बरोबर. माझ्या आयुष्यात खूप चांगली माणसं. ज्या दिवशी रविकांत तुपकरवर माणसं भाड्यानं आणायची वेळ येईल आणि गाड्याला पैसे द्यायची वेळ येईल, त्या दिवशी मी स्टॉप करेल. नमस्कार, दोन कटिंग पॉडकास्ट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपल्या पॉडकास्टमध्ये एक असं व्यक्तिमत्व येणार आहे जे शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी सतत झटत असतं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अगदी सरकार असेल किंवा पोलीस असेल त्यांना अंगावर घेत असतं. आपण आज बोलवलं आहे रविकांत तुपकर यांना, जे शेतकरी क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत आणि आता रिसेंटली झालेल्या लोकसभा इलेक्शनमध्ये त्यांनी बुलढाण्यामधून लोकसभा लढवली होती, ज्यामध्ये 2.5 लाखाच्या आसपास त्यांनी मतं मिळवलेली होती. त्यांचा संपूर्ण प्रवास, त्यांचा चळवळीचा प्रवास, तसेच शेतकरी संघटनेत असताना त्यांचा झालेला राजू शेट्टींसोबतचा संघर्ष, या सगळ्याच गोष्टींवर आज त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. त्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड, या सगळ्या गोष्टी आज आपण त्यांच्यासोबत बोलून जाणून घेऊया. चला तर मग. नमस्कार सर. नमस्कार. रविकांत तुपकर नाव हे एक फायर ब्रँड नेता म्हणून घेतलं जातं आणि तुम्ही राजू शेट्टींची शेतकरी संघटना यामध्ये ज्यावेळेस होता त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी झाल्या, बऱ्याचशा वादग्रस्त गोष्टी झाल्या किंवा त्या गोष्टी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचल्या की तुमचं काम असेल त्यासोबतच तुमचा वाद पण असेल. नक्की असं काय झालं की शेतकरी संघटनेतून तुम्हाला बाहेर पडावं असं वाटलं? मी शेतकरी संघटनेतून बाहेर पडलो नाही. बरं. हा नॅरेटिव्ह माझ्याबद्दल सेट केला जातो काही लोकांकडून की मी राजू शेट्टींपासून मी फारकत घेतली. मी नाही फारकत घेतली, राजू शेट्टींनी मला बाजूला केलं. राजू शेट्टींच्या म्हणण्यावरून पुण्यामध्ये पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी सांगितलं की रविकांत तुपकरांना आम्ही आजपासून बाजूला करतोय, काढतोय. म्हणजे अचानकपणे कुठलीही नोटीस वगैरे न देता? मी मुळामध्ये स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या विद्यापीठातला विद्यार्थी आहे. म्हणजे 12वीला सायन्सला असतानाच मी शरद जोशी साहेबांच्या संपर्कात आलो. मग आंबेठाणला शिबिरं केली, कोल्हापूरचं शिबिर असेल, छत्रपती संभाजीनगरचं शिबिर असेल, विविध ठिकाणी महाराष्ट्रात शिबिरं केली. शरद जोशी साहेबांबरोबर प्रचंड फिरलो. मी त्यांच्या विद्यापीठात तयार झालेला विद्यार्थी आहे. नंतर मी राजू शेट्टींबरोबर आलो. मग महाराष्ट्राची जबाबदारीपूर्ण संघटनात्मक अनेक वर्ष राजू शेट्टींसोबत सांभाळली. आता त्यांनी मला बाजूला का केलं हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा, मी नाही सांगू शकणार. मी तर प्रामाणिकपणे काम करत होतो आणि माझं एक निरीक्षण आहे, छोट्या पक्षांचा किंवा छोट्या पक्षाच्या नेत्यांचा एक प्रॉब्लेम आहे, ते इन्सिक्युअर खूप असतात. आपला एखादा कार्यकर्ता आपल्या खालोखाल येऊ नये किंवा त्याला जवळपास पोहोचू नये, हा अशी एक धारणा असते अनेकांची. त्यामुळं छोट्या पक्षाचे नेते जे असतात आणि विशेषतः ज्यांचा केडर पक्का नाहीये किंवा ज्यांची विचाराची एक लाईन आहे, जसं कम्युनिस्टांची एक लाईन आहे, शरद जोशींची एक उजवी लाईन होती, बरोबर आहे, तसं अनेक नेते सोयीनुसार भूमिका घेतात. बरोबर. मग ते कधी डावे होतात, मध्येच ते उजवे होतात. मग तुम्हाला असं म्हणायचंय का की पक्षांच्या इकडे तिकडे जाण्यामुळे किंवा त्यांचा पाठिंबा इकडे तिकडे करण्यामुळे सुद्धा बरेचसे क्लॅशेस झाले? बदलत्या भूमिकांमुळे लोकांचा विश्वास राहत नाही. काय होतं की तुमच्या कामात बसला तुम्हाला प्रश्नच नाही. याचा परिणाम म्हणजे फक्त नेत्याला भोगावा लागत नाही, बरोबर, याचा परिणाम कार्यकर्त्यांना भोगावा लागतो, चळवळीला भोगावा लागतो. चळवळीवरचा विश्वास कमी झाला की नवीन लोक जे चळवळीचं बीज घेऊन जातात, मग ते अगोदर असं होतं की अरे त्या नेत्याने तर असं केलं, मग तुम्ही पण असंच करणार का? बरोबर. पण ते खूप फेस करावं लागतं, त्याचा दीर्घकालीन परिणाम होतो. त्यामुळे चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या माणसाने प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे आणि याचे दुर्गामी परिणाम काय होतील डेफिनेटली याचा विचार केला पाहिजे. दुर्दैवाने असा विचार अनेक नेते करत नाही. त्यामुळे मग नवीन पिढीतल्या कार्यकर्त्यांना फोपावायला तितकीशी संधी मिळत नाही. पण ठीक आहे, जे झालं ते झालं, त्याच्याबद्दल आता काय किती उगाळत बसणार, ते सोडून द्या तो विषय. आता आपल्या समोर काय प्रश्न आहेत, आम्ही काही हे सगळं झालं म्हणून हिंमत हारणार नाही, खचणार नाही. बरोबर आहे. या चळवळीमध्ये राहून जे काय अनुभव वाटायला आले त्या अनुभवाची शिदोर घेऊन हा चळवळीचा झेंडा अतिशय ताकदीने पुढे न्यायचा आणि ज्या चुका झाल्या बरोबर आहे त्या कुणाकडून नाही हो, बरोबर, त्या चुका रिपीट होणार नाही याची काळजी घ्यायची. डेफिनेटली. आता तुम्ही बोलता बोललात सर की ज्यावेळेस आपण कुठल्याही भूमिकेवर ठाम न राहता इकडे तिकडे होतात गोष्टी किंवा आपण भूमिका बदलतो आणि त्याचा फटका कार्यकर्त्यांना बसतो. याचा एक आत्ता सध्या जरी सहसंबंध आपण लावला आत्ताच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर,
तर त्यामुळं मग युवा जी पिढी आहे ती राजकारणाचा त्यांना वीट आलाय का या परिस्थितीमुळे, की नेते आरामात पक्ष बदलतात, भूमिका बदलतात आणि मग कार्यकर्त्यांना लगेच चेंज व्हावं लागतं. म्हणजे ज्याच्या तुम्ही जीवाशी उठला की ज्याच्या विरुद्ध तुम्ही भांडला त्याच्यासोबतच तुम्हाला उद्या जाऊन त्याच्या ताटात जेवण करायचं. ह्या गोष्टींमुळे आज युवा पिढी त्यात राजकारणापासून अगदी बरोबर आहे. बघा, या बदलत्या भूमिकांमुळे पूर्वीचं राजकारण, पूर्वीचे नेते तत्वानी जगत होते, तत्वानी करत होते, बरोबर, तत्वासाठी आयुष्य समर्पित करत होते आणि एक विचार घेऊन डेडिकेशननी त्या विचारासाठी वाहून घेत होते. बरोबर. अलीकडच्या काळातला राजकारणाचा ट्रेंड जो सेट झालाय, विशेषतः 2019 नंतरचा, तो सगळे पक्ष सत्तेत येऊन गेले नाही, एकही पक्ष सत्तेत यायचा राहिला नाही. 19 नंतर सगळे पक्ष आलटून पालटून सत्तेत आले. दोन टोकाच्या विचारधारा असणारे पक्ष सोयीसाठी एकत्र आले. बरोबर. मग सोयीसाठी एकत्र आल्यावर त्याला एक कॉमन मिनिमम प्रोग्राम असं एक गोंडस नाव दिलं जातं आणि या मुद्द्यांवर आम्ही एकत्रित आलोय असं जनतेला भासवलं. जनता काही दूधपुरी नाही. त्याच्यामुळे तरुणांचा राजकारणावरचा विश्वास, राजकारणी नेत्यांवरचा विश्वास कमी होत चाललाय. पण मी असं नेहमी सांगतो की म्हणजे एखादं डुक्कर नालीत जाऊन, म्हणजे एक उदाहरण आम्ही नेहमी सांगतो, एक डुक्कर नालीत जाऊन भरत होतं, त्याचा मालक त्याला धुत होता. मग ते डुक्कर पुन्हा जाऊन नालीत जात होतं, पुन्हा त्याचा मालक धुत होता. मग त्या मालकाला एका जणांनी सांगितलं, तू डुकराला सारखं धुत बसला तर त्याचा गुणधर्म नालीत जाण्याचाच आहे, तू नालीच एकदाची साफ करून टाक, म्हणजे डुक्कर गेलं तर भरणार नाही. तशी राजकारणाची गटारगंगा साफ करायची असेल तर चांगल्या विचाराचे तरुण पोरं इथं आले पाहिजे. बरोबर आहे. चांगले लोक इथं आले पाहिजे. बरोबर आहे. आता जर सगळेच भ्रष्टाचार करत असतील तर त्यात चांगले लोक पण उमटून पडतात ना. बरोबर आहे. तुम्ही मला काय इंटरव्ह्यूला बोलवलं? मी जर इतर राजकारण्यांसारखा टिपिकल पॉलिटिशियन असतो तर तुम्ही मला नसतं बोलवलं ना. डेफिनेटली. आम्ही यांच्यापेक्षा वेगळं जगतो म्हणून तुम्हाला असं वाटलं की नाही यांचं लोकांसमोर गेलं पाहिजे. तर सांगायचं तात्पर्य असं की या सगळ्या अंधारमय परिस्थितीमध्ये सगळे भ्रष्टाचार, राजकारण्यांबद्दलचा तिटकारा, अशी सगळी अवस्था असताना एक इमानदारीची पंथी घेऊन आपण निघायचं आहे. ज्या दिवशी 100% सगळीकडे अंधार होईल त्या दिवशी आपल्या पंथीच्या दिशेने लोक येतील, या विश्वासावर आम्ही चळवळीचं काम करतो. अगदी. आता तुम्ही बोलता बोलता बोलात की सत्तेसाठी सगळे पक्ष त्यांची विचारधारा वगैरे सगळे बदलून बसले, पण आता 2015 साली तुम्ही वस्त्रोद्योग मंडळाच्या अध्यक्षपदी होतात. अगदी तुम्हाला राज्यमंत्री पदाचा दर्जा होता. शक्यतो कोणच असा दर्जा असणारा कोणीच सोडत नाही किंवा कोणीच मंत्रीपद सोडणार नाही स्वतःहून. पण तुम्ही त्यावेळेस अगदी आरामात राजीनामा वगैरे दिला. मग तो राजीनामा नक्की का दिला? म्हणजे तुमची काही मतं होती म्हणून की तुमचं वाद झाले, नक्की काय झालं? राजीनामा का दिला? नाही, मुळामध्ये मला जे वस्त्रोद्योग महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं त्यावेळेला, म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची युती त्यावेळेला भाजप बरोबर झाली, भाजप शिवसेना. कारण त्यावेळेला दीर्घकाळ काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत होती. बरोबर आहे. त्यांच्या विरोधात लढता लढता स्वाभिमानी उभी झाली, कारखानदारांच्या विरोधात लढता लढता. आणि त्यावेळेला आपसुकच भाजप शिवसेना विरोधी पक्षात होती. त्यांच्यासोबत नैसर्गिक मैत्री झाली. राजू शेट्टींनी ती युती घडून आणली गोपीनाथ मुंडे साहेबांच्या आग्रहास्तव. आणि नंतर असं झालं की मी चिखलीतून तयारी करत होतो. मला मुंडे साहेबांनी सांगितलं होतं की चिखली विधानसभा मतदारसंघात आमचा उमेदवार पडलेला आहे, तू चिखलीतनं तयारी कर. मुंडे साहेबांना कौतुक वाटायचं की हा वयाने लहान आहे, धावपळ करतो, फिरतो महाराष्ट्र. पण तिथनं तयारी केली. ऐन वेळी मुंडे साहेब आले. मग देवेंद्रजींनी मला सांगितलं की चिखलीची जागा तुला द्यायला आमची अडचण आहे, आमच्या तिथल्या स्थानिक काही संघाच्या लोकांचं थोडस हे आहे की ही जागा आमची संघाची आहे. संघाचा प्रभाव असणाऱ्या 6-7 जागा महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला खामगाव, आमगाव, चिखली वगैरे अशा होत्या. तर ते देता येणार नाही. तर तुला मी एक तर तू बुलढाण्यातून लढ, नाही तर तुला सरकार आल्यावर मी महामंडळाचा अध्यक्ष करतो, पण तू अपक्ष लढू नको तिथे, तुझ्यामुळे 2-4 सीटला धोका. मी ते ठीक आहे, मी त्यावेळेला म्हटलं की काय हरकत नाही बाबा, आता नाहीच देत तर मग काय करणार. पण मग त्यांनी जो शब्द दिला होता मला तो पाळला आणि मला वस्त्रोद्योग महामंडळाचा अध्यक्ष केलं. सदाभाऊ त्यावेळेला माझ्या पाठीशी अत्यंत ताकदीने उभे राहिले की नाही, याला शब्द दिला तो पाळला पाहिजे. बरोबर आहे. ठीक आहे, मी वस्त्रोद्योग महामंडळाचा अध्यक्ष झालो, आम्ही सरकारमध्ये आलो. नंतरच्या काळामध्ये राजू शेट्टींचे सदाभाऊंचे थोडेसे मतभेद झाले. भांडणाला कारण काहीच नव्हतं, पण मग म्हणजे असं मोठं कारण काहीच नाही. लगेच 1.5 वर्षामध्ये राजू शेट्टी म्हणले सत्तेतून बाहेर पडा चला. सदाभाऊंचं म्हणणं असं होतं की एवढ्या संघर्षानंतर लाठाकाठ्या खाऊन, गोळ्या झेलून आपण म्हणजे खडतर आयुष्य काढलं चळवळीमध्ये आणि आता सत्तेमध्ये आलो तर आपण 4 गोष्टी शेतकऱ्यांसाठी करून घेऊ, असं त्यांचं म्हणणं होतं. यांचं म्हणणं होतं बाहेर पडा. एवढ्या मुद्द्यावर तो वाद झाला आणि माझा पिंड मुळात चळवळीचा आहे, संघर्षाचा आहे, प्रस्थापितांच्या विरोधात भांडण्याचा आहे
अन्याय मला सहन होत नाही. म्हणजे कुणावरच माझ्या डोळ्यासमोर जर अनोळखी माणसावर पण अन्याय झाला तर मी डायरेक्ट समोरच्याला जाऊन भिडतो. तो माझा मूळ स्वभाव आहे. बरोबर आहे. आणि मग त्यावेळेला देवेंद्रजींकडे आम्ही जेव्हा सरकारमधून बाहेर पडायचं पत्र घेऊन गेलो, राजू शेट्टी, मी आणि सावकार मातनाईक होते, आम्ही 3 जण होतो वर्षा बंगल्यावर. त्यावेळेला देवेंद्रजी म्हणले की तुम्ही बाहेर पडू नका. मी रविकांत तुपकरांना लगेच 15 दिवसात कृषी राज्यमंत्री करतो. पण मी वस्त्रोद्योग महामंडळाचा राजीनामा घेऊन गेलो. देवेंद्रजी म्हणले देऊ नका. नाही म्हणलं साहेब, आम्हाला द्यायचा, चळवळ आमचा श्वास आहे, आम्हाला चळवळीत राहायचं आहे, आम्हाला पदांचं हे नाही. राजीनामा दिला आणि आम्ही तिथून बाहेर आलो. म्हणजे या गोष्टीचे पुरावा म्हणून जर तुम्हाला विचारायचं असेल तर सावकार मातनाईक जे फाउंडर मेंबर आहेत स्वाभिमानीचे शिरोळचे, ते तुम्हाला सांगू शकतील. देवेंद्रजींनी हात जोडून आम्हाला सांगितलं तुम्ही बाहेर पडू नका. याला मी 15 दिवसात कृषी राज्यमंत्री याला करतो, MLC करून, आणि सदाभाऊ पाणी पुरवठा स्वच्छता ठेवतो, अशी ऑफर त्यांनी केली. राजू शेट्टी म्हणलं नाही बाहेर पडायचं. तुम्ही म्हणलं हो आम्हाला बाहेर पडायचं, कारण चळवळ हा आमचा आत्मा आहे. बरोबर आहे, डेफिनेटली. हा, आणि आम्ही नीतिमूल्यानं नैतिकतेनं जगणारे लोक आहोत. आणि ज्या प्रश्नासाठी लोकांनी आपल्याला नेता केलं, तेच प्रश्न जर सुटत नसतील तर तिथून काय अंडे उपायचे का त्या मलबार हिलच्या बंगल्यामध्ये? बरोबर आहे. मला त्यावेळेला मलबार हिलला घर दिलं होतं, पोलीस संरक्षण होतं, सगळ्या हे दिलं होतं, पण त्या महामंडळात काही नव्हतं. बरोबर आहे. महामंडळ ही बेसिकली एक वाटपच असतं की जे अतृप्त आत्मे आहेत त्यांना तृप्त करण्याचं, किंवा तो एक सन्मानाचं पद आहे. महामंडळाचं अध्यक्षपद मिळाल्याने थोडं पॉलिटिकली मान्यता मिळाली आम्हाला, एवढं झालं. पण त्याच्यात काही नव्हतं, त्याच्यामुळे त्यातून काही करू शकलो नाही. पण जे काही लोकांसाठी करता आलं तेवढं करण्याचा प्रयत्न आम्ही त्यावेळेस केला, आणि राजीनामा देऊन मी एसटीनं गावाकडे. ग्रेट. त्यावेळेला आता तुमच्यावर सर हे सगळे आंदोलनं करत असताना आणि शेतकऱ्यांसाठी लढत असताना बरेचशा केसेस वगैरे पण झाल्या, आणि ह्या केसेसचं जे पुढं चालू राहतात, हेलपाटे म्हणा किंवा तारका म्हणा किंवा जे काय असेल ते, यामुळे तुमच्या चळवळीच्या कामांमध्ये अडथळा येतो का? आणि कधी कधी ह्या केसेस ह्या कामासाठी पण वापरल्या जातात का, की त्या नेत्याला शांत करण्यासाठी किंवा एक पिंजऱ्यात टाकण्यासाठी म्हणून ह्या गोष्टी वापरल्या जातात? हे बघा, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करा, तुम्ही इंग्रजांच्या विरोधातल्या स्वातंत्र्याच्या लढाईचा अभ्यास करा, जेव्हा तुम्ही प्रस्थापितांच्या विरोधात लढता, जेव्हा तुम्ही संघर्षाचा मार्ग निवडता, जेव्हा तुम्ही काटेरी वाट निवडता, तेव्हा हे सगळं होणार आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला संघर्षाचा मार्ग निवडायचा आहे आणि तुम्हाला जेलमध्ये पण जायचं नाही असं होणार नाही. बरोबर. हा मार्ग आम्ही स्वतःहून पत्करलेला आहे. बरोबर. आणि ज्याला हे सोसवत नसेल त्यांनी प्रस्थापितांच्या वळचणीला जावं, त्यांनी दरबारातला हुजरा व्हावा. बरोबर. आम्ही नाही होणार. बरोबर. मग चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबायचा असेल तर आमचे काही कारखाने नाही, संस्था नाही, मग आमच्यावर काय आंदोलनात खोट्या केसेस घालणे, शेकडो केसेस आमच्यावर आहेत, खोट्या केसेस केल्या गेलेल्या आहेत. तर हे क्रांतिकारकांना चुकलं नाही, हे महामानवांना चुकलं नाही. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा मोगलशाहीच्या विरोधामध्ये लढाया केल्या, मोजकं सैन्य घेऊन, फाटकं सैन्य घेऊन लढाया उभ्या केल्या, 12-18 पगड जातीचं सैन्य घेऊन, त्यावेळेला हे बा प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये भांडताना हे सगळं भोगावं लागणार. बरोबर. संघर्ष, आणि ती भोगायची आमची तयारी आहे. त्रास होतो, कुटुंबाला होतो, आजूबाजूच्या लोकांना होतो, पण हे किती त्रास देऊन देतील. आयुष्याचा शेवट मृत्यू आहे. बरोबर. 100 वर्षांनी मरायचे, 70 वर्षांनी मरायचे, 60 वर्षांनी मरायचे, आणि आज आता या क्षणाला तुमच्या स्टुडिओमध्ये देह सोडायचा हे ठरवून मी जगणारा कार्यकर्ता आहे. माझ्या दृष्टीनं आयुष्याचा प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस आहे. बरोबर आहे. आजचा दिवस हा शेवटचा दिवस आहे. म्हणजे त्याचा या केसेसचा वगैरे तुमच्यावर काही परिणाम होऊ शकत नाही? परिणाम बघा, परिणाम होतोच, होत नाही असं नाही, पण आता आम्ही मानसिकता केलेली आहे की आपल्याला जेलमध्ये राहावं लागेल, आपल्याला शिक्षा होणार, आपल्याला आज जावं लागेल, खोट्या केसेस, तर हे तर झालंच ना. बरोबर आहे. आता शहीद भगतसिंगाला फाशी झाली स्वातंत्र्यासाठी लढताना, आपण फार बारकी माणसं आहे, आपण छोटे माणसं आहे. बरोबर आहे. तर ते होणार आहे. बरोबर. ही वाट निवडायला आमच्या घरी काही कोणी अर्ज घेऊन आला नव्हतं तुम्ही या म्हणून, स्वतःहून एक. हा, आणि या कामामध्ये आम्हाला आत्मिक आनंद आहे. बरोबर. चळवळीचं काम करताना, म्हणून आम्ही सगळं काम करतो. आणि कुणीतरी केलं पाहिजे, कुणीतरी पुढे आलं पाहिजे, अन्यायाच्या विरोधात भांडलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, लढलं पाहिजे. मला असं वाटतं नियतीने ही जबाबदारी आपल्यावर टाकलेली आहे, म्हणून आपण करतो. आता सर, मेनली आपल्याला दलित चळवळीमध्ये एक गोष्ट दिसते की दलित चळवळीमध्ये आधी खूप मोजके पक्ष होते, त्यामुळे दलितांचा एक दबाव गट होता आपल्या राजकारणामध्ये म्हणा किंवा काय. पण नंतर काय झालं की ते पक्ष फुटले आणि विविध पक्ष निघाले, संघटना निघाल्या, आणि त्याचा प्रभाव कमी होऊ लागला. सेम गोष्ट शेतकरी आंदोलनाबाबतीत पण झाली का, की बरेचसे पक्ष निर्माण झाले, संघटना निर्माण झाल्या, आणि मग आता प्रॉपर
सरकारवर दबाव पडत नाही ह्या गोष्टीचा, असं झालं शेतकरी चळवळीमध्ये? हो, म्हणजे दुर्दैवाने तसं व्हायला नको, पण ते झालंय. म्हणजे आता काय होतं की हे नेतृत्वावर डिपेंड करतं. म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांची फळी टिकून ठेवणं किंवा सगळ्या प्रकारच्या कार्यकर्त्यांना सोबत पुढे घेऊन जाणं, हे एक नेतृत्वाचं कसब आणि कौशल्य असतं. बरोबर. आता दुर्दैवाने नेतृत्वाच्या इंटेन्शन मध्ये जर फरक असेल, त्याच्या उद्दिष्टामध्ये जर का कार्यकर्त्याला फरक दिसत असेल, तर त्याला कार्यकर्ते सोडून जातात. आणि मग काय करायचं? तर आम्ही तर चळवळीशिवाय राहू शकत नाही. जसं मला राजू शेट्टींनी बाजूला केलं संघटनेतून, तर माझ्यासमोर काय पर्याय होता? एकतर एखाद्या राजकीय पक्षात जाणे, किंवा मग माझ्यासमोर मला बॅनरच नव्हतं, मग मी बॅनर तयार केलं. माझं म्हणणं आहे की आभाळ खूप फाटलेलं आहे, थोडं थोडं शिवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. आणि सगळ्या शेतकरी संघटनांची एकजूट झाली पाहिजे का? ती झाली पाहिजे, या मताचा मी आहे. मी फार वयाने पण छोटा आहे, तसाही छोटा आहे. पण मग ज्या नेत्याचं इंटेन्शनच क्लिअर नाही, बरोबर आहे, दुकानदारीत कोणी मांडली असेल, तर मग बळजबरी. आता कसं आहे की सामान्य लोकांना हे कळत नाही. बरोबर आहे. आता आम्हाला बऱ्यापैकी कळतं यांचा हेतू काय आहे, काय नाही. पण त्यांचा हेतू जर का वाईट असेल किंवा चुकीचा असेल, तर मग बळजबरी फरफटत जायचं का कुणाच्या मागे? त्याच्यापेक्षा आपण काम करायचं. आणि चळवळीमध्ये कसं आहे की एका विशिष्ट काही दशकानंतर एक नवीन पिढी चळवळीमध्ये येत असते. बरोबर. ती पोकळी कोणीतरी भरून काढत असतं, नवे चेहरे येत असतात, काळ्या रूपानं कोणीतरी येत असतं, त्या असंतोषाचा कोणीतरी चेहरा होत असतं. बरोबर आहे. तर मला असं वाटतं की हा चळवळीच्या दृष्टीने हा स्थित्यंतराचा काळ आहे, हा संक्रमणाचा काळ आहे. आणि या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्यानं चळवळ उभी होईल असं मला वाटतं. थोडा काही काळ गेल्यानंतर बघा, राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद झाला की कुणीतरी त्या क्षेत्रातला एखादा माणूस किंवा युगपुरुष म्हणून पुढे येत असतो आपोआप, किंवा लोक त्याला जन्माला घालतात, किंवा काळ त्याला जन्माला घालतो. तशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा चळवळीचं गतवैभव काही वर्षानंतर प्राप्त होईल असं माझा ठाम विश्वास आहे. तुम्हाला एक सर प्रश्न विचारत होता, हे आपण जे म्हणतोय की संघटनांबद्दल किंवा आंदोलनांबद्दल, तर तुम्हाला एक मला सरळ सरळ विचारायचं की आंदोलनं मॅनेज होतात का? ते असं आहे की आता चळवळीतल्या लोकांवर आरोप करायला काहीच नसतं प्रस्थापितांकडे, विरोधकांकडे. म्हणजे जसं आम्हाला ईडी लावू शकत नाही, आम्हाला सीबीआय लावू शकत नाही, आम्हाला वेगळं काहीच करू शकत नाही ना. बरोबर आहे. आणि चळवळीतला कार्यकर्ता आर्थिकदृष्ट्या कायम गरीब असतो, आणि श्रीमंत कार्यकर्ता चळवळीत येत नाही, तो घरी राहून सांगतो असं करा तसं करा. बरोबर आहे. त्यामुळं फाटका कार्यकर्ता, तुम्ही स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये बघा ना, तुम्ही ग्रामीण भागातले सर्वसामान्य घरातलेच पोरं त्या म्हणजे चळवळीमध्ये आले. बरोबर आहे. ज्यांना आपण आता ज्यांचं पूजन करतो, ज्यांना अभिवादन करतो, त्या काळात ते तरुण पोरं ग्रामीण भागातले. आणि चळवळीमध्ये हे कायमच सामान्य कुटुंबातले लोक येत असतात. त्यामुळे त्याला कसं बदनाम करायचं, तर त्याच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करायचे, पुरावा काय तर काहीच नाही. बरोबर. मग हा मॅनेज होतो. आता माझ्यावर माझे विरोधक, राजकीय विरोधक काय म्हणतात, रविकांत तुपकरमुळे सोयाबीनचे भाव पडले. अरे सोयाबीनचे भाव हे जगात पडलेत, देशात पडलेत. रविकांत तुपकरचा देशात प्रभाव आहे का? अरे मी आंदोलन करतो, महाराष्ट्रात करतो. बरोबर. त्यातल्या त्यात काही विभागात आमचं आंदोलन होतं, मग त्याचा परिणाम देशभर होतो. मग जर म्हणजे अशा पद्धतीने खोटे आरोप करणं, नॅरेटिव्ह सेट करणं, बदनाम करणं. आणि मला एक म्हणायचंय की कोणती गोष्ट लपत नसते. बरोबर. रविकांत तुपकरला सर्वसामान्य माणूस वाईट म्हणताना तुम्हाला कधी दिसणार नाही. माझ्याबद्दल कोण वाईट बोलेल? राजकीय नेता वाईट बोलेल, त्याचा कार्यकर्ता वाईट बोलेल, त्याचा चमचा वाईट बोलेल. बरोबर. कारण आमच्यामुळे त्यांच्या खुर्च्यांना त्रास आहे ना. जोपर्यंत तुम्ही राजकारणात उतरायची भाषा करत नाही तोपर्यंत तुम्ही चांगले असता. बरोबर. ज्या दिवशी तुम्ही निवडणूक लढायची भाषा करता त्या दिवशी सगळे प्रस्थापित लोक तुम्हाला विरोध करतात. बरोबर. मग त्याचं काय खरं, याचं काय खरंय, तो असा करतो, तो तसा करतो. बरोबर आहे. अशा पद्धतीने करतात, पण त्याची पर्वा आम्ही करत नाही. भांडत राहणं, लढत राहणं. शरद जोशी साहेबांसारख्या एवढ्या मोठ्या विद्वान माणसाला सुद्धा या लोकांनी बदनाम केलं ना. हे आरोप शरद जोशींवर पण झाले. बरोबर. अरे पण ज्या शरद जोशी साहेबांनी युनोतली एवढी मोठी नोकरी सोडली, सुखवस्तू लाईफ होतं त्यांचं, एकदम छान लाईफ होतं. एवढी मोठी IAS असलेले अधिकारी असलेले माणसं, सीओ तिथे मोठ्या पदावर होते, ती नोकरी सोडून इकडे आले पोस्टल सेवा सोडून. बरोबर आहे. आयुष्य उधळून लावलं. बरोबर आहे. त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली.
त्यांच्या मुलीने आयुष्यभर त्यांना दोष दिला की तुम्ही आमच्यासाठी काही करू शकले नाही. म्हणजे बाप म्हणून आता ते आमची मुलं भविष्यात तसा दोष देणारच आहेत ना आम्हाला. बरोबर. मग आयुष्य ज्या माणसाने उधळून लावलं त्या माणसावर तुम्ही असे आरोप करता. आता तुम्ही सर बोलता बोलता विषय काढला, पण चळवळीतल्या बापाचं आयुष्य काय असतं? जो व्यक्ती चळवळीमध्ये काम करतो त्याचं बाप आणि मुलांचं नातंही कसं असतं आणि काय काय परिणाम होतो त्याच्यावर? ते खूप भावनिक आहे सगळं विषय. म्हणजे आम्ही शक्यतो त्या विषयाला मी कधी हात घालत नाही, कारण मग ते इमोशनल होतं सगळा विषय. आता मी बघा, मला चळवळीत झाले 21 वर्ष. मला एक मुलगी एक मुलगा आहे, पण मी त्यांच्या वाट्याला कधीच नाही आलो. म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझी मुलं मला लॉकडाऊन मध्ये परफेक्ट ओळखायला लागली. माझा मुलगा छोटा होता, त्याला लॉकडाऊन मध्ये कळलं की आपला बाप आहे, कारण लॉकडाऊन मध्ये घरी असायचो, क्रिकेट खेळत होतो, कोरोनाच्या काळात मदत करत होतो. कधी मी मुलांना आजपर्यंत शाळेत सोडायला गेलो नाही, कधी त्यांच्या पॅरेंट्स मिटिंगला गेलो नाही, कधी त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो नाही. दोन्ही मुलं जन्माला आले त्यावेळी मी हजर नव्हतो. माझी पहिली म्हणजे मला पहिलं अपत्य झालं मुलगी, तेव्हा मी कुठे होतो? तर मी रात्री ऊस आंदोलनामध्ये बारामतीमध्ये तुमच्या नीरा वाघच गावात माझी सभा चालू होती. नीरा वाघाच्या लोकांना तुम्ही विचारा. तिथले कोणीतरी पवार साहेबांचे एक विश्वासू सहकारी, त्यांनी आम्हाला चॅलेंज केलं होतं त्यावेळेला की येऊन दाखवा बारामतीमध्ये आमच्या भागामध्ये. तर आम्ही गावात येऊन दाखवतो तुमच्या. माझी सभा चालू असताना रंजन काका त्यावेळेला शरद दूध डेअरीचे मला वाटतं चेअरमन होते बहुतेक. रंजन काका स्टेजवर होते. माझं भाषण चालू असताना त्यांनी मला चिठ्ठी दिली की अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली. माझं भाषण चालू असताना. तर कुठल्याही बायकोला असं वाटतं की आपल्या डिलिव्हरीच्या वेळेला आपला नवरा जवळ असावा. त्यात माझं लव्ह मॅरेज आहे, इंटरकास्ट आहे. मुलांचं जे आयुष्य आहे चळवळीतल्या लोकांच्या, ते खूप खडतर आहे आणि त्यांना आपण न्याय देऊ शकत नाही याचा गिल्ट आमच्या मनामध्ये सातत्यानं असतो. बरोबर आहे. म्हणजे आपण पोरांसाठी काही करू शकत नाही आणि खूप गोष्टी येतात, त्या इमोशनल याच्यात मी जाणार नाही. पण माझ्या मुलीला वाटतं की वेळ दिला पाहिजे, मुलाला वाटतं वेळ दिला पाहिजे, बाबा आपल्या वाट्याला आले पाहिजे, मित्रांना वाटतं, आई वडिलांना वाटतं, सगळ्यांनाच वाटत असतं. ऍक्च्युली तुम्ही जे विचारलं की आमचं लव्ह मॅरेज कसं झालं, तर आमच्यावर खूप केसेस ना. मग बुलढाणा जिल्ह्यातले सगळ्यात मोठे वकील कोण? तो सावजी वकील साहेब, ऍडव्होकेट अशोक सावजी, सिनियर एकदम इथिकल प्रॅक्टिस करणार. तर ते शरद जोशींच्या खूप जवळ होते आणि मग त्यांनी असं ठरवलं त्यावेळेला की शेतकरी चळवळीमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या केसेस फ्री ऑफ कॉस्ट लढायच्या, त्यांच्याकडनं फी घ्यायची नाही. मग ते अनेक वर्षापासून लढायचे सामाजिक कार्यकर्त्यांचे केसेस. मग आम्ही चळवळीत असल्यामुळे आमचे केसेस लढायचे. त्यांची मुलगी पण वकील, मग आम्ही आरोपी ते वकील, त्यांची मुलगी. मग आमची छान मैत्री झाली. मग आम्ही वैचारिक गप्पा करायचो. देशाची अर्थव्यवस्था काय, राज्याची अर्थव्यवस्था काय, जगाची अर्थव्यवस्था काय, मग डाव्यांचं काय म्हणणं आहे, मग उजव्यांचं काय म्हणणं आहे. मग शरद जोशींनी आम्हाला शिबिरात कार्बन क्रेडिट नावाचा विषय शिकवला. केसेसच्या निमित्तानं बोलणं व्हायचं. मग असं आमचे उपोषण असले की ते भेट द्यायला यायचे. मग आमची छान मैत्री झाली. तर ती अशी काही 11वी 12वीतले किंवा ग्रॅज्युएशनच्या पोरांची जशी ते रोमॅन्टिक म्हणजे मग तेरीले चांद तारे तोड लावूंगा वगैरे असलं नाही. बरोबर आहे. पण आमच्या त्या लेवलला गप्पा व्हायच्या. आणि माझं डेडिकेशन किंवा एखाद्या विषयाप्रती भिडण्याची, प्रामाणिकपणे लढण्याची, तिला पण ती गोष्ट आवडली की नाही बाबा लग्न करायचं तर जरा म्हणजे पराक्रमी माणसासोबत करायचं असं तिच्या डोक्यात. आणि मग त्याच्यातनं आमची मैत्री झाली. ती मला म्हणाले की आपण लग्न केलेलं काय वाईट आहे. मी म्हटलं मी खूप फाटक्या घरातला माणूस आहे, माझे आई वडील शेती करतात, रोज शेतात असतात, आम्ही खूप सामान्य घरातले आहे, तू मोठ्या घरातली आहेस, ती वयानं माझ्यापेक्षा मोठी 2.5 वर्षांनी. मग आमची त्या लेवलला अंडरस्टँडिंग खूप पक्की होती. आणि मग ते आमच्या आईवडिलाचा विरोध, त्यांच्या आईवडिलाचा विरोध. पण मग कालांतराने त्यांना कळलं की नाही, मग ते दोन्ही फॅमिली ऍग्री झाल्या आणि नंतर आम्ही लग्न केलं. तर भगतसिंगाच्या फोटोला हार घालून आणि भगतसिंगाला स्मरून माझ्या बायकोला मी सांगितलं की माझं पहिलं लग्न हे चळवळीशी झालेलं आहे आणि दुसरं तुझ्याशी झालेलं आहे. वेळ जर आली की तुला निवडायचं का चळवळीला निवडायचं, तुम्ही चळवळीला निवडेल. चळवळ माझा आत्मा आहे, चळवळ माझा श्वास आहे. बरोबर. आणि मग ते लग्न अशा वेगळ्या पद्धतीने झाल्यावर सगळ्या वर्तमानपत्रात कव्हर स्टोरी झाल्या. आंदोलनात फुललेलं प्रेम आणि प्रेमातून लग्नाचं आंदोलन. कारण तिचे पप्पा
वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाचे तिथले प्रभावी नेते होते. म्हणजे 1978ला माझ्या मिसेसच्या वडिलांना, सासरे बोलला म्हणजे ऍडव्होकेट सावजी साहेबांना काँग्रेसचं तिकीट आमदारकीचं मिळालं, तर त्यांनी ते परत केलं, नको बाबा आपल्याला नाही लढायचं. तर दुसरे व्यक्ती निवडून आले, ते मंत्री झाले. असा तो काळ होता, ते पण इथिकल जगणार. आणि मग आम्ही वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनामध्ये, शहरातल्या पाणी प्रश्नावरच्या उपोषणाला, असं सगळं आम्ही एकत्र असायचो. मग त्यांची मुलगी पण असायची. त्या दरम्यान सगळे आमचे बंद वाढत गेले आणि छान आहे. म्हणजे आज त्यावेळेला असं ठरलं की मी म्हटलं मी 1 रुपया आयुष्यात कमावणार नाही, कारण माझं गणित पहिल्यापासून कच्चं आहे, मला हिशोब जमतच नाही. आणि ठरवलेलं की आयुष्यात नोकरी करायची नाही, व्यवसायात पडायचं नाही, आपला पिंड नाही, लोकांसाठी समर्पित भावनेनं काम करायचं. की घर तू चालवणार असशील तर हे आपण पुढे जाऊ. मग तिने सांगितलं घर मी चालवीन, सगळं मी बघेन, माझ्या स्वतःच्या कमाई. तिच्या वकील आहे ती, तिची वकिली ती करते आणि तिच्या वकिलीवरती घर चालवते. इतके वर्ष झाले, कमिटमेंट पासून तसूभर सुद्धा ती बाजूला गेली नाही. मला घरात काही माहित नसतं. मला जर तुम्ही म्हटलं घरात मीठ कुठे ठेवलंय आणि साखरेचा डबा कुठे, तर मला काही माहित नाही. सगळं ती करते आणि तिने मला महाराष्ट्रभर फिरण्याला मोकळीक दिली आहे. आणि हे सांगताना मला त्याचा प्रचंड अभिमान आहे. बरोबर. आज आता तुम्ही मला तुमच्या लग्नाबद्दल सांगितलं, तर अशा टर्म्स अँड कंडिशनवर पहिलं तर लग्न ठरू शकतं का आजच्या काळात, आणि ठरलं तरी ते टिकू शकतं का? तुमचं काय मत आहे? असं काही नाही, दोघांचं अंडरस्टँडिंग जर का चांगला असेल आणि दोघे मॅच्युअर असतील, दोघांचं अंडरस्टँडिंग पक्का असेल, तर का नाही. अनेक जुन्या काळामध्ये अनेक चळवळीतले लोक चळवळीच्या निमित्तानं एकत्र आले. बरोबर. लोकनायक जयप्रकाश नारायणांच्या चळवळीमध्ये त्यांनी जेव्हा सांगितलं, महात्मा गांधींनी जसं सांगितलं, त्यांनी सांगितलं खेड्याकडे जाऊन ग्रामीण भागात काम करा. अनेक जोडपे त्या काळातले सुखवस्तू घरातले जोडपे खेड्यात आले. बरोबर. संपत्ती सोडून आणि ग्रामीण भागात त्यांनी आयुष्यभर काम केलं. बरोबर. असं काही नाहीये. या काळातही आपल्याला जरी वाटत असलं की आपली पिढी चंगळवाद करते किंवा हे करते, पण आजही मला थोडं उलट वाटतं की आपली पिढी ही खूप समजदार आहे. आणि आपल्या पिढीला राजकारण्यांचा राग येतो याचा अर्थ त्यांना ते पटत नाही. समजून घ्या तुम्ही. म्हणजे त्यांना काहीतरी नवीन करायचं आहे. बरोबर. या सगळ्या याचा राग येतो त्यांना. त्यामुळं असं काही म्हणता येणार नाही. ठीक आहे, आता थोडंसं कल्चर बदललं जरी असलं तरी सुद्धा आजही म्हणजे त्या अँगलने विचार करणारे तरुण तरुणी भरपूर आहेत. असं काही नाही. बरोबर आहे. आता हे सगळं सांगत असताना सर, तुमचे आई वडील, तुम्ही बोलता बोललात की आपण शेती हे तुमचा प्रमुख व्यवसाय होता घरचा, आणि मग त्यानंतर तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलात, अगदी लाल दिव्याच्या गाडीपर्यंत तुमचा प्रवास झाला. तर मग आई वडिलांना नक्की काय वाटतं तुमचं आता? नाही, माझे आई वडील खूप साधे आहेत. त्यांना काही वाटत नाही. ते पूर्वी त्यांना असं वाटायचं की राजकारण आपला पिंड नाही. किंवा आंदोलनात जाताना काय असायचं? नाही, त्यांना अजूनही म्हणजे चिंता असते माझ्याबद्दल की एवढ्या मोठमोठ्या लोकांच्या विरोधात लढतो, फाटकं सैन्य घेऊन लढतो, आणि पैशावाले लोक आहेत, सरकारला भिडतो, हे लोक एखाद्या दिवशी मारून टाकतील असं त्यांना वाटतं. पण माझी आई म्हणजे कन्सेप्ट तिचे खूप क्लिअर आहेत. ती म्हणते की माझं पोरग मी लोकांसाठी वाहून दिलेलं आहे. त्यांना अभिमान पण आहे. मी जर एखादं आंदोलन अचानक पुकारलं तर माझी आई माझ्या बाजूला येऊन बसते. पण आईचा एक हळवा कोपरा असतो, वडिलांचा एक असतो की प्रत्येक आई वडिलाला आपल्या लेकराची चिंता असते. बरोबर. पण सार्वजनिक जीवनामध्ये ते मला असं कधी म्हणत नाही तू हे काय केलं, तुला आनंद मिळतोय ना या कामातनं, मग आम्ही तुझ्या सोबत आहे. आजही मी राजकारणात राहून, चळवळीत राहून, मला माझे वडील पैसे देतात, माझा भाऊ देतो, माझी बायको देते, आणि त्याच्यावर हा सगळे रहाटगाडगा आम्ही चालवतो. मित्रपरिवार मला आर्थिक मदत करतो. म्हणून मला कधी करप्शन करायची गरज पडली नाही. मला कधी वेगळ्या मार्गाने पैसे मिळवण्याची गरज पडली नाही. मी नीतिमूल्याने जगू शकतो. आता रविकांत तुपकरचं नाव झालं हे काय म्हणजे माझी एकट्याची कामगिरी नाहीये. बरोबर. मी निमित्त आहे. बरोबर. पण एखादं छोटं झाड वाढताना त्याला जसं खत टाकावं लागतं, त्याला पाणी घालावं लागतं, त्याची काटछाट करावी लागते. बरोबर. तसं माझं कुटुंब, माझे सगळे सहकारी चळवळीतले कार्यकर्ते, पदाधिकारी, माझ्यावर प्रेम करणारे माझे समर्थक असतील, या सगळ्यांनी माझं नेतृत्व उभं करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याच्यातनं रविकांत तुपकर उभा राहिला. त्यामुळे मी हे जाणून आहे की हे काय माझं नाही, मी निमित्त आहे. पण याच्यासाठी अनेक जण सफर झालेत, अनेक फॅमिली सफर झालेत, त्यातून हे नेतृत्व उभं राहिलं. बरोबर. त्यामुळं मी कधीच म्हणत नाही की ही माझी कमाल आहे, हे मी युग केलं त्यू केलं. की माझ्या सगळ्या लोकांनी मला पुढे केलंय, यांचा सगळ्यांचा मी प्रतिनिधी आहे. अगदी. आता तुम्ही बोलता बोलता सर बोललात की हे सगळं मला आजही लोक मदत करतात आणि सगळ्या गोष्टी आहेत. मग शेतकऱ्यांचं असं काय मागण्या राहतात बेसिक? मला आज तुमच्या माध्यमातून जाणून घ्यायचंय की आपण फक्त बघतो की मोठमोठी आंदोलनं बघतो, पण शेतकऱ्यांच्या आयुष्यात असा एकच प्रश्न नाहीये
बरेचसे प्रश्न आहेत. म्हणजे अगदी कुठला पाण्याचा प्रवाह जरी बंद झाला तरी सुद्धा कितीतरी हजारो हेक्टरच्या जमिनीला फटका बसतो त्याचा. शेतकऱ्यांच्या नक्की डेली लाईफ मधले प्रश्न काय काय असतात जे तुम्हाला रोजच्या आयुष्यात त्यांना फेस करावं लागतं किंवा ते सोडवावे लागतात किंवा त्यासाठी आंदोलन करावं लागतात, प्रयत्न करावे लागतात, ते काय काय प्रश्न असतात? बेसिक प्रश्न शेतकऱ्यांचा असा आहे की शेती हा उद्योग आहे. उद्योगाचा दर्जा जर तुम्ही त्याला दिलाय तर कुठल्याही उद्योगाला ज्या सुविधा तुम्ही देता त्या सुविधा शेतीला नाही, हे शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं दुःख आहे. बरोबर. कुठलाही कारखाना जेव्हा उभा करायचा त्याला पहिले तुम्ही लाईट देता, त्याला पाणी देता आणि सगळ्या सुविधा देता. तसं शेतीला पाण्याची आवश्यकता आहे, चांगल्या बियाण्याची आवश्यकता आहे, बरोबर, नवीन तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे आणि उत्पादित केलेल्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित भावाची आवश्यकता आहे. बरोबर आहे. या गोष्टी असल्या की आम्हाला शेतकऱ्यांना बाकी काही नको. कुठलीच योजना नको काय. मला सांगा तुम्ही, आज मी सोयाबीन कापूस पट्ट्यातून येतो. सोयाबीनचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च 7,000 ते 7,500 रुपये आहे. बर. अभ्यास करून बोलतोय, जबाबदारीने बोलतोय, असं काहीतरी बोलायचं म्हणून मी बोलत नाही. बरोबर. आणि बाजारात भाव सोयाबीनला किती आहे? 3,500-4,000 रुपये. म्हणजे लावायचे 7,000-7,500 आणि आणायचे 3,500-4,000. त्याच्यापेक्षा शेती वावर पडीत ठेवलं तर पुरत नाही का? बरोबर, खर्च तरी वाचेल. हे सगळं कर्ज होतंय ना आमच्यावर. आमच्यावर झालेलं कर्ज हे सरकारच्या धोरणाचा परिणाम आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे. शेतकऱ्यांची बेसिक नीड काय आहे की आम्हाला तुम्ही उत्पादन खर्चाच्या 50% नफ्याप्रमाणे भाव द्या, ज्याची शिफारस स्वामीनाथननी केली. उत्पादन खर्च अधिक 50% नफा. बरोबर आहे. बरोबर आहे. डेफिनेटली. आणि तुम्ही जर आम्हाला उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला तर आम्हाला तुमची एकही भिकारी योजना नको आणि तुमची माफी नको, आम्हाला काही नको. आता रिसेंटली आपण बघतोय की काल परवाच एक बातमी आली की सरकारमधल्या 3 बड्या नेत्यांनी सांगितलं की कर्जमाफी होणार नाहीये आणि त्याच मॅनिफेस्टोमध्ये हे होतं की कर्जमाफी आम्ही देऊ. तर याच्यावर तुमचं किंवा तुमच्या संघटनेचा काय स्टँड आहे आणि त्याच्यावर तुम्ही काय आता पुढं तुमचं? नाही, सरकारजवळ पैसे नाही, सरकार अडचणीत आहे आर्थिक दृष्ट्या, म्हणून आम्ही कर्जमाफी देऊ शकणार नाही असं सरकारमधल्या नेत्यांचं म्हणणं आहे. पण आमचं म्हणणं असं आहे की मग हे फक्त शेतकऱ्याच्याच बाबतीत का? सरकारजवळ पैसे नाही, आमदारांचे पगार थांबायला पाहिजे. बरोबर. सरकारजवळ पैसे नाही तर मंत्र्यांचे पगार थांबायला पाहिजे. सरकारजवळ पैसे नाही तर मग कर्मचाऱ्यांचे पगार थांबले का? पण प्रायोरिटी सगळ्यांना आहे. आम्ही प्रायोरिटीवर का नाही शेतकरी? आमचं म्हणणं आहे की आमच्यावर झालेलं कर्ज हे आमच्या चुकीमुळे झालेलंच नाहीये. बरोबर आहे. आणि आमच्या चुकीमुळे झालं असतं तर सबंध शेतकऱ्यांवर कर्ज झालं असतं का? मला सांगा, तुम्ही एखाद्या विशिष्ट समूहातले लोक जर आत्महत्या करत असतील तर दोष व्यवस्थेमध्ये आहे ना. बरोबर आहे. आज सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, उसाला एक रकमी FRP कारखाने द्यायला तयार नाही, कारखान्यावर सरकार कारवाई करायला तयार नाही, धानाला भाव नाही, कांद्याची परिस्थिती वाईट आहे, दुधाची परिस्थिती वाईट आहे. सगळे शेतमालावाला, सगळे शेती म्हणजे कोणत्याही मालावाले शेतकरी आज अडचणीत आहे. मग आमच्यावर झालेलं कर्ज हा सरकारच्या अनैतिक धोरणाचा परिणाम असेल तर ते फेडण्याची जबाबदारी सरकारची आहे. अंबानी अदानीचा उद्योग तोट्यात गेला तर राईट ऑफच्या नावाखाली त्याचं कर्ज तुम्ही माफ करता. बरोबर. जो न्याय उद्योगपतींना लावता मोठ्या, तो न्याय आम्हा छोट्या उद्योजक शेतकऱ्यांना का लावत नाही, हा खरा आमचा प्रश्न आहे. बरोबर. मग सरकारजवळ पैसे नाहीत. आता मला सांगा, लाडक्या बहिणीची योजना आणली म्हणून आमच्या काही पोटात दुखत नाही. मग मोर्चा निघाला होता का लाडक्या बहिणीची योजना आणा म्हणून? ST महिलांना फ्री करा म्हणून मोर्चा निघाला होता का? आमचा त्याला विरोध नाही, ते केलं ते आनंद, ठीक आहे, आमच्या महिला भगिनींना दिलासा आहे. पण आम्ही ज्या गोष्टीसाठी मोर्चा काढतोय, लोक रस्त्यावर उतरतात, ते तुम्ही करत नाही. बरोबर. आम्हाला चांगला भाव द्या आणि तुम्हाला भाव देता येत नसेल तर भाव फरक द्या. बरोबर. समजा आता आम्हाला सोयाबीनला कमीत कमी 8,000 रुपये भाव पाहिजे तर आम्हाला 1,000 रुपये प्रति क्विंटल राहू शकतात. बरोबर आहे. मग 1,000 रुपये भाव, 8,000 रुपये भाव जर तुम्ही देऊ शकत नाही तर मग तुम्ही आम्हाला बाजारात मिळणारा भाव आणि त्याच्यात इन्सेंटिव्ह द्या ना प्रति क्विंटल. बरोबर. काय फरक पडतो? किंवा DOC निर्यात करा. सोयाबीनचे भाव कसे वाढतात? आज देशामध्ये 100 लाख ते 1.25 लाख मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पादन आहे. 1 किलो सोयाबीन जेव्हा आपण क्रश करतो तेव्हा त्याच्यातनं 18% तेल निघतं आणि 82% DOC निघतं. DOC मीन्स सोया पेंड, आणि त्याचा उपयोग फिशरीचं खाद्य, पोल्ट्रीचं खाद्य म्हणून केला जातो. मग आपल्या देशाचं कन्झम्पशन आहे 60 ते 65 लाख मेट्रिक टन फिशरी आणि पोल्ट्रीमध्ये यूज करण्यासाठी. मग उरलेल्या DOC जी आपली आहे ती नॉन GM आहे, त्याला डिमांड आहे परदेशामध्ये, ती निर्यात करा, बरोबर सोयाबीनचे दर वाढतील. तेल आयात करू नका.
आपल्या देशातल्या तेलबिया उत्पादकांना प्रोत्साहन द्या. बरोबर बेसिक गोष्टी आहेत ना. बरोबर आहे. तुम्ही जर का पहिल्या वर्गातल्या पोराला विचारलं शेतकऱ्यांच्या की तुझ्या बापाचं भलं कशाने होईल, तर ते मला सोयाबीन कापसाला भाव दे, माझ्या बापाचं भलं होतं. बरोबर आहे. बरोबर. तीच गोष्ट नाहीये. हा, ते सोडून सगळं करणं सुरू आहे. जखम झाली मांडीला आणि पट्टी बांधतात डोक्याला, अरे ते गँग्रीन होईल ना आम्हाला. बरोबर आहे. बरोबर. म्हणून आमचं म्हणणं असं आहे की सरकारनं आता आत्महत्या थांबवायच्या असतील तर कर्जमुक्ती करावी. एखादा शक्तीपीठ सारखा प्रोजेक्ट थोडस जरा थांबवा ना. तो पण उद्योजकांसाठीच जास्त. माझं काय म्हणणं आहे की इसेन्शियल काय, राज्याचे एक कॅबिनेट मंत्री असं सांगतात विधानसभेमध्ये की रोज 7 ते 10 शेतकरी आत्महत्या करतात. सरकार कबुली करते. मग हे थांबवायचं असेल, आमच्या बापाची फासाकडे जाणारी पावलं जर का तुम्हाला थांबवायची असतील तर त्यांचा आर्थिक स्तर उंचावल्याशिवाय पर्याय नाही. बरोबर. म्हणून सरकारनं कर्जमुक्ती करणं, शेतीमालाला चांगला भाव देणं, भाव देता येत नसेल तर भाव फरक देणं, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आमच्या पोराला जर आम्ही शाळेचा ड्रेस घेऊन देऊ शकत नसेल, बरोबर, त्याला आम्ही बेसिक गोष्टी घेऊन देऊ शकत नसेल, म्हणजे शाळेचा ड्रेस नाही, त्याला पुस्तकं नाही, त्याला पाठीवरचं दप्तर नाही, आणि आपण शेतकरी राजा म्हणतो. नाही, राजा तर ती उपाधी चुकीची आहे. अशा परिस्थितीमध्ये बाप आणि लेक एकाच दोराला जर गळफास घेत असतील तर कुठलं राज्य आपण चालवतोय, आपण काय करतोय. बरोबर. छत्रपती शिवाजी राजांनी असं राज्य चालवलं. त्यांनी प्रायोरिटी शेतकऱ्यांना दिली. बरोबर. उद्योजकांना नाही दिली. बरोबर. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं स्वराज्य खऱ्या अर्थानं तयार करायचं असेल तर यांच्याही डोळ्यासमोर शेतकरी पहिल्यांदा असला पाहिजे. बरोबर. आता सर मी तुम्हाला हे विचारू इच्छितो की ही शेतकरी आंदोलनं जर यशस्वी करायची असतील किंवा जर मागण्या मान्य करायच्या असतील तर कशा पद्धतीने लढा उभा राहणं गरजेचं आहे? नाही, मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी पण आता एक संघ आलं पाहिजे. क्रांतीसूर्य महात्मा फुलेंनी काय सांगितलं, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, त्याच्या बायातल्या बेड्या तो आपोआप काढेल. बरोबर. आमच्या शेतकऱ्यांना यांनी गुलाम केलं, हो, लाचार केलं. बरोबर आहे. लाचार माणूस भीक मागत नाही, सॉरी, लाचार माणूस भीक मागतो, हक्क मागत नाही. जसं की उदाहरणार्थ आम्ही जेव्हा लोकांना सांगतो की आपल्याला सोयाबीन कापसाला भाव घ्यायचा आहे, चला मुंबईला, लोक म्हणतात मोदीचे 2000 रुपये कधी येणार. म्हणजे त्याला सवय कुठली लागली. बरोबर आहे. बघा तुम्ही, तर हे आमच्या समोरचं चॅलेंज आहे. आमच्या शेतकऱ्यांनी जोपर्यंत संघटित होत नाही, शेतकऱ्याला का हलक्यात घेते सरकार, कारण शेतकरी पॉलिटिकली पण संघटित नाही आणि आंदोलनात्मक पातळीवर पण संघटित नाही. म्हणजे आता आम्ही मुंबईला गेलो तर आम्ही आमचेच लोक मुंबईला गेलो ना, आणि महाराष्ट्रातले लोक फोन करून मला विचारतात होईल का कर्जमाफी. मग आता तुम्ही घरी राहणार, कशी कर्जमाफी होईल. मोठा उठाव झाला पाहिजे आणि जे घटक संघटित आहे त्यांना सरकार न्याय देतं. माझं म्हणणं आहे की शेतकऱ्यांची पॉलिटिकल वोट बँक उभी राहिली पाहिजे. बरोबर आहे. सरकारला आपली भीती वाटली पाहिजे. दुर्दैवाने ती वाटत नाही आणि आमचा तो प्रयत्न आहे की या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा मोठा उठाव झाला पाहिजे. आज शेतकऱ्यांच्या खऱ्या प्रश्नापेक्षा जात धर्म म्हणा किंवा उच्च नीच म्हणा किंवा श्रीमंत गरीब म्हणा या वाटांमध्ये भरकटलेला आहे. हे जाणीवपूर्वक पेरल्या जाते, केल्या जाते. मुख्य प्रश्नापासून लक्ष विचलित करायचं. त्याला त्याचा हक्क मागू द्यायचा नसेल तर त्याला जाती धर्मात, पहिले धर्मात भिडवायचं, मग जातीत भिडवायचं, मग पोट जातीत भिडवायचं, भावनिक मुद्द्यावर भिडवायचं ना. मुख्य प्रश्नावर त्याला मुख्य प्रश्न तो विसरलाच पाहिजे. अपूची गोळी द्यायची. हा, असं चालू आहे. तर म्हणून आम्ही जनजागृती करतो शेतकऱ्यांमध्ये की तुम्ही उठा, पेटा, आपला हक्क मागा. जात धर्म पक्ष हे भावनिक विषय हे बाजूला ठेवा. बरोबर आहे. याच्यावर तुम्ही जाळपोळ करता, दंगे करता. मग शेतीच्या प्रश्नावर का तितक्या ताकदीने आपण रस्त्यावर उतरत नाही. बरोबर, ते उतरलं पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना एकत्रित करण्याचा मानस माझा आहे. बरोबर. अनेक तरुणांना सोबत घेऊन पुढे जायचं असा मानस ठेवून मी राज्याचा दौरा करायचं ठरवलेलं. बरोबर आहे. तुम्ही सर अगदी बऱ्यापैकी तरुण पिढीला सोबत घेऊन आंदोलन उभा करता. तर यामध्ये आपण बघतोय आता की बीएससी ऍग्रिकल्चर झालेली बरीचशी मुलं मुली आज बेरोजगार आहेत किंवा ते नोकरीच्या शोधात आहेत. आणि जरी नोकरी मिळाली तरी त्याचे पगार किती असतात हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला चांगलं माहिती असेल, कारण तुम्ही त्यांच्यासोबत रोज आहे. तर मग त्यांनी शेतीकडे बघताना कुठल्या पद्धतीने बघितलं पाहिजे, कारण की आपण जसं मगाशी बोललो की बाप आज्यानं जे केलं तेच आपण पुढे करणार का, मग त्यामध्ये त्यांना शेतीकडे कुठला दृष्टिकोन ठेवावा. हे बघा, मुळामध्ये तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला की ते बळीराजा, आणि मला असं म्हणायचं की शेतकऱ्याला बळीराजा म्हणू नका आणि शेतकऱ्याला अन्नदाता म्हणू नका. दात्याचा अर्थ काय होतो, फुकट वाटणं. आम्ही व्यावसायिक आहोत. बरोबर.
आम्ही जे पिकवलं त्याला भाव द्या, आम्ही दाते नाही आहोत. फुकट वाटायसाठी आमचा जन्म झाला का? बरोबर. आणि बळीराजा म्हणतात आमच्या बापाच्या अंगावर घालायला अंडरवेअर बनियन नाही, आम्हाला काय राजा म्हणता? राजाला भिकारी केला ना तुम्ही. बरोबर. आम्हाला बळीराजा म्हणू नका, अन्नदाता म्हणू नका, काही उपाध्या देऊ नका. फक्त आमच्या शेतमालाला चांगला भाव द्या, ते आम्ही ठरवू काय करायचं काय नाही. आमच्या उपाध्या आम्ही लावून घेऊ, ठरवू काय करायचं पाहिजे. हा, राहिला प्रश्न बीएससी ऍग्रीच्या पोरांचा. तर अनेक लोक काय म्हणतात, शेतकऱ्याची पोरं शेती करायला तयार नाही. अरे बापा आजा खपला, पंजा खपला, आजा खपला, बाप खपताना दिसतोय, कशाला मरायला शेती करायला तो पोरगा? बरोबर. आमचं म्हणणं असं आहे की आता ऍग्रिकल्चर फील्डमध्ये काम करू इच्छिणाऱ्या पोरांनी कच्चा माल उत्पादित करण्याबरोबर त्याच्यावर प्रक्रिया करणं आणि त्या मालाला चांगलं मार्केट स्वतःच उपलब्ध करणं. ट्रेडिंग मध्ये उतरा, मार्केटिंग मध्ये उतरा. बघा ना तुम्ही, म्हणजे बटाटे आम्ही लावतो तर आम्ही आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. काल मी संगमनेरला होतो तर मला मोठे बटाटे उत्पादक शेतकरी भेटले तिथे. बटाटे आम्ही लावायचे, आम्ही मात्र कर्जाच्या विळख्यात आहे आणि हल्दीरामने आमचे बटाटे घ्यायचे, त्याच्या चिप्स करायच्या आणि ते 50 फूट किमतीने विकायचे. मग हल्दीराम सारखा आपले पोरं का करू शकत नाही? बरोबर आहे. अगदी सोयाबीनची प्रक्रिया तिथल्या तिथं करा, त्याचे बाय प्रॉडक्ट तयार करा आणि त्याला मार्केट उपलब्ध करा. आणि आत्ताची मुलं फार टेक्नोसेव्ही आहेत, खूप हुशार आहेत. बरोबर आहे, मी तुम्हाला सांगतो. त्यामुळं ट्रेडिंग मध्ये उतरलं पाहिजे, व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे, म्हणजे कच्चा माल उत्पादित करण्याबरोबर. बरोबर आहे, तरच हे सगळं होऊ शकतं. आणि पॅरलली आपली हक्काची लढाई पण लढली पाहिजे, अगदी असं मला वाटतं. अगदी रडत बसायचं नाही, कसं होईल काय होईल का, आपल्याला काही कोणी येऊन वाचवणार नाही. आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. बरोबर. आणि म्हणून तरुण पिढीला मी सांगेन, निराश न होता, डिप्रेस न होता, नोकऱ्या मिळत नाही म्हणून घरात बसण्यापेक्षा बरोबर काहीतरी वेगळं करा. सोशल मीडियाचा जमाना आहे आता, बघा ना, सोशल मीडियावर आता हे तुमच्यासारखे लोक, तुम्ही सामान्य घरातले सगळे पोरं एकत्रित आले, हे चॅनल चालवताय, किती रेप्युटेड चॅनल तुमचं आहे. असे अनेक लोक आहेत ना. बरोबर आहे, नवीन द्या लोकांना. आता तुम्हाला सांगतो, ऑर्गॅनिक प्रॉडक्टला मुंबई, पुणे, दिल्लीमध्ये प्रचंड डिमांड आहे. बरोबर, प्रचंड डिमांड. ते विचार करतात ऑर्गॅनिक भाजीपाला आला पाहिजे, ऑर्गॅनिक म्हणजे चांगल्या क्वालिटीचं दूध आलं पाहिजे, फळ आले पाहिजे, ते करा. बरोबर आहे, बरोबर. तर आमचा प्रयत्न आता येणाऱ्या काळामध्ये असा असणार आहे की तरुण पोरांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रवाहात आणण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहे, व्यावसायिक दृष्टिकोनातून. बरोबर आहे. आज आता आपण बघतो की सर, शेतीसाठी विविध विद्यापीठं आहेत, त्यासोबत संशोधन केंद्र स्थापन केलेली आहेत, म्हणजे बरीचशी आहेत. अगदी सोयाबीन संशोधन आहे, ऊस संशोधन आहे, बरेच उभं केलेलं आहे. आणि त्यासोबत वेगवेगळे आयोग स्थापन केले जातात, अभ्यास समित्या स्थापल्या जातात. त्याचा ऍक्च्युअल मध्ये शेतकऱ्यांच्या आयुष्यात कितपत बदल होतो किंवा कितपत फायदा होतो? काहीच फायदा होत नाही. ते बंपक आहे सगळं. ते पांढरे हत्ती पोसायचं काम आहे. कृषी विद्यापीठांच्या हजारो एकर जमिनी आहेत, पडीक पडलेल्या आहेत. काय फायदा आहे त्याचा लोकांना? म्हणजे जे करायचं ते सोडून दुसरं सगळं करायला लावता तुम्ही. बरोबर. मला काय म्हणायचं की पहिल्या वर्गातल्या दुसऱ्या वर्गातल्या पोराला विचारा, आम्ही उत्पादन कमी केलंय का? लाल बहादूर शास्त्रींच्या काळामध्ये त्यावेळेला मिलोचे गहू आणून आम्ही इथे खाल्ले. म्हणजे डुकराला खायचं परदेशातलं अन्न आम्ही इथं आणून खाल्लं. लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाल्यावर त्याच्यानंतर या देशामध्ये हरित क्रांती आली. मग उत्पादन आम्ही प्रचंड वाढवलं. आम्ही उत्पादन कमी केलं का? सचिन तेंडुलकरनं शतकाचं शतक मारलं की तुम्ही त्याला मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज देता. आणि आमच्या बापाने या धुऱ्यावरून त्या धुऱ्यावर इतके शतक मारले तर तुम्ही त्याला रुगरचा एंडोसल्फानचा डब्बा देता. मग आम्ही उत्पादन वाढवल्याचं बक्षीस काय? तर आत्महत्या, गळफास. बरोबर. या देशाचं उत्पादन शेतकऱ्यांनी वाढवलं म्हणून तुम्ही आम्हाला इन्सेंटिव्ह द्यायला पाहिजे, बक्षीस द्यायला पाहिजे. अरे किमान बेसिक भाव तर द्या. बरोबर आहे, बरोबर. ते तुम्ही करायला तयार नाही. मग काय चाटायचं सरकारांना, काय चाटायचं नेत्यांना? बरोबर आहे. आमचं माणूस म्हणून जगणं सरकार मान्य करणार आहे की नाही करणार आहे, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. बरोबर. हत्ती मेले कोल्हापूरला तर त्याची किंमत 25 कोटी आणि आम्ही मेलो तर 1 लाख. बरोबर. एवढे स्वस्त आहे आम्ही? म्हणजे चाललंय काय? म्हणजे इथे त्या पुण्यामध्ये मध्ये ऍक्सिडेंट झाला, कोणत्या तरी मोठ्या रात्री त्यांनी काय दारू पिऊन गाडी चालवली, अग्रवाल वगैरे काय ते. तर तो म्हणजे जे कोणी वारले तर ते फार वाईट झालं. पण आम्ही रोज मरतोय, आत्महत्या करतोय, चर्चा नाही हो सभागृहात. त्याच्यावर अधिवेशन बंद होत नाही, त्याच्यावर सभागृह बंद होत नाही, काहीच होत नाही त्याच्यावर. तुम्हाला सर औरंगजेबाची कबर याच्यावर हटवा की थांबवा की काय, त्याच्यावर चर्चा. आता ती कबर काय मागच्या महिन्यात लागली का?
बरोबर आहे. जे प्रश्नच अस्तित्वात नाहीत ते उकरून काढून माझं म्हणणं आहे की पोटापाण्याचे प्रश्न आहेत ना हो. जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत सामान्य माणसाचे. बरोबर आहे. किती इमॅच्युअर स्टेटमेंट करतात अनेक नेते. लाज वाटते आम्हाला त्यांना, म्हणजे काय बोलतात ते एकमेकाबद्दल, आणि काय यांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा म्हणून तरुण पिढी या नेत्यांचा हेट करते. बरोबर आहे, डेफिनेटली. आता सर तुम्ही बोलता बोलता ही गोष्ट एक बोललात की ही सगळी जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेत आपण म्हणतो की कुठंच प्रश्न उपस्थित नाही केला जात. म्हणजे अगदी क्लास 1 क्लास 2 ऑफिसर सुद्धा बऱ्यापैकी ही शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. आमदार खासदार लोक ही बऱ्यापैकी शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. मग तरीही शेतकऱ्यांबद्दल एवढी अनास्था का बरं आहे? मी तुम्हाला सांगू, आताचे जे अधिकारी आहेत, आताचे अधिकारी 10% जर अधिकारी प्रामाणिक सोडले तर मॅक्झिमम अधिकारी हे सत्ताधारी आमदार खासदारांचे चमचे म्हणून काम करतात. माझी बदली होईल म्हणून साहेब सांगतील तसं, मला सस्पेंड करतील म्हणून साहेब सांगतील तसं. म्हणजे मी तर काल एका अधिकाऱ्याला असं म्हटलो, राज्याचे एक मोठे आयुक्त होते, त्यांना मी म्हटलं की तुम्ही जर इंग्रजाच्या काळात असते तर तुम्ही इंग्रजाच्या घरी चाकरी केली असते, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असते तर तुम्ही औरंगजेबाच्या टोळीत असते. अरे एवढी लाचारी करता, खऱ्याची सामान्याची बाजू घेत नाही, खुशाल्या पुढऱ्यांसाठी काम करता, अशी परिस्थिती आहे. आता बुलढाण्यात जे जिल्हाध्यक्ष माझे डॉक्टर ज्ञानेश्वर टाले, त्यांच्यावर 5 केसेस आहे आंदोलनाच्या. एकच केस खासगी, 4 केसेस आंदोलनाच्या. तिथले जे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आहे त्यांच्या विरोधात मी लोकसभा लढलो. अहो त्यांनी तडीपार केलं 7 जिल्ह्यातून पोलिसाला सांगून, पोलिसांनी दिलं ते तयार. म्हणजे तडीपारीची ऑर्डर प्रतापराव जाधवांनी तयार केली आणि सही एसडीओने केली. तर कुठलं राज्य तुम्ही चालवताय? आणि त्याच एसडीओनी 50 लोक जे गुंडागर्दी करणारे त्यांचे तडीपारीचे प्रस्ताव आले ते खारिज केले, फक्त माझ्या जिल्हाध्यक्षाला तडीपार केलं. का? तर तो रविकांत तुपकर सोबत चळवळ करतो. लोकसभेत तो माझ्या विरोधात होता, त्याचा बदला घेण्यासाठी. अरे ते मंत्री काय सांगेल, पण अधिकाऱ्याला अक्कल पाहिजे ना काय करायचं काय. बरोबर आहे. मग त्याच्यापेक्षा तर यांच्या शेतात काम करायला जायला पुरतं या लोकांना, त्यांच्याच घरी राहा, झाडू पोछा करा. बरोबर आहे. असा संताप येतो ना तुम्हाला काय सांगू. बरोबर आहे. आज सर ह्या सगळ्या परिस्थितीकडे बघता तुम्हाला असं महाराष्ट्रातलं राजकारण म्हणा किंवा देशातलं राजकारण म्हणा, यामध्ये तुम्हाला एक आश्वासक चेहरे कोण दिसतात? नाही असं काही मला सांगता येणार नाही. म्हणजे सगळंच निराशावादी वातावरण आहे. बरं. आमच्यासारखे चळवळीतले लोक आंदोलन करायला आले, प्रश्न मांडायला आले की त्यांना तुरुंगात टाकायचं, लाठ्याकाठ्या चालवायच्या, लाठीमार करायचा, बंदुका दाखवायच्या, आंदोलन सप्रेस करायची, आवाज दाबायचा. अलीकडच्या काळामध्ये खरं बोलणं हीच क्रांती आहे. मोर्चा बिरच्या काढणं लांब आहे. बरोबर. मला सांगा ना, विरोधी पक्ष झोपलेला आहे, कोण बोलतोय आता? भीतभीत बोलतात सगळेजण, तुरुंगात जायच्या भीतीनं. बरोबर. ही अवस्था आहे. चळवळी टिकल्या पाहिजे. पूर्वीच्या काळातले राजकारणी चळवळीतल्या लोकांचा आदर करायचे. हो, अगदी त्यांचं एक मॉडेल वेगळं होतं. हो. अलीकडच्या काळामध्ये चळवळीत नेताच नाही तयार झाला पाहिजे. बरोबर. मला तर खूप त्रास दिला या नेत्यांनी. मला लोकसभेच्या अगोदर 1 वर्ष तुरुंगात ठेवा असे सुमोटो पोलीस गेले ना कोर्टामध्ये की रविकांत तुपकरमुळे महाराष्ट्राच्या लोकसभा इलेक्शन मध्ये धोका आहे म्हणून याला 1 वर्ष तुरुंगात ठेवा अशी मागणी पोलिसांनी केली ना. त्या कोर्टात मी जिंकलो. पुन्हा ते वरच्या कोर्टात गेले अपिलामध्ये. माझ्यावर एकही केस भांडण्याची नाही, माझ्यावर एकही केस चोरीची बलात्काराची नाही. माझ्यावर ज्या काही पोलीस केसेस असतील त्या सगळ्या सत्याग्रहाच्या, उपोषणाच्या, रास्ता रोकोच्या, चक्का जामच्या अशा असतील, अशा आहेत. बरोबर. आता सर इथून पुढे काय ठरलंय, म्हणजे कुठलं आंदोलन आता तुम्ही पुढचं आंदोलन कुठलं तुमचं उभं नाही? आता हे शेतीचे प्रश्न घेऊन पीक विम्याचा प्रश्न आहे, सोयाबीन कापसाच्या भाव फरकाचा प्रश्न आहे, ऊसाच्या एकरकमी एफआरपीचा प्रश्न आहे, जंगली जनावरांचा शेतीला प्रचंड त्रास होतो म्हणून कंपाऊंड करा अशी मागणी सातत्यानं आम्ही रेटतो आहे. कर्जमुक्तीचा विषय आहे, शेतमजुरांच्या सुरक्षेचा विषय आहे, त्यांना विमा दिला पाहिजे सरकारने काढून, त्यांना एक वेगळी मदत केली पाहिजे. शेतमजूर मेला तर कुटुंब गुड्यावर येतं. बरोबर. कामगारांचा प्रश्न आहे, बरोबर, मजुरांचे प्रश्न आहेत. एकंदरीत श्रमिकांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढाई मोठी उभी करणं, मोठा उठाव तयार करणं आणि त्याच्यासाठी एक मजबूत संघटन बांधणं हे आमच्या समोरचं येणाऱ्या काळातलं आव्हान आहे आणि ते आम्ही करणार. सगळ्या तरुणांना, तरुणींना सोबत घेणार महाराष्ट्रातल्या आणि एक मोठी लढाई या राज्यामध्ये उभी करणार. बरोबर. आज होईल, उद्या होईल, पण प्रयत्न करत राहणं आपलं काम. बरोबर. लढत राहणं आपलं काम. अगदी. तर हे सगळं करत असताना
जनरली काय असतं की एखादा नेता जर पुढे प्रोग्रेस करत असेल किंवा त्याच्या मागे एक जनसहभाग मोठ्या प्रमाणात असेल तर त्याला ऑफर दिल्या जातात. तर रविकांत तुपकरांना नक्की कुठल्या ऑफर आहेत आणि कोणाच्या ऑफर आहेत? हे बघा, रविकांत तुपकरलाच ऑफर असतात असं नाहीये. बर. गावातल्या म्हणजे शाखा प्रमुख असणाऱ्या माणसाला सुद्धा ऑफर असतात. तू त्या पक्षात आहे, आमच्या पक्षात आहे, तुला आम्ही वरचं पद देतो. त्यामुळं कुठल्याही राजकीय पक्षाचे नेते आपल्या पक्षात चांगले लोक यावेत, आपला पक्ष वाढावा याच्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे ऑफर काय आता 21 वर्षापासून ऑफरच येतात आम्हाला. आता रिसेंटची कुठली ऑफर आहे? खूप ऑफर आहेत. ते काय आता ते तो म्हणजे आम्ही त्याच्या पलीकडे गेलोय. त्यामुळे ते काय असं आमच्या दृष्टीने तो काही फार मोठा विषय नाही. आम्हाला तुम्ही नाव आणि पक्ष न घेता सुद्धा ऑफर सांगू शकता. त्याच्यात काय असं खूप ऑफर असतात. तुम्ही आमच्या पक्षात या, तुम्हाला चांगलं पद देऊ, तुम्ही आमच्या सरकारमध्ये या, तुम्हाला चांगलं पद देऊ, तुम्हाला आम्ही सेटल करू, असं वगैरे सगळं असतं. कोणी म्हणतं आर्थिकदृष्ट्या तुम्हाला सक्षम करू, येऊ करेंगे त्यू करेंगे. नेते एवढे हुशार असतात, समोरच्या माणसाची गरज काय ते शोधून काढतात. ते त्यांची यंत्रणा शोधून काढते आणि मग त्याला ते सांगतात. आता एखाद्याची समजा आर्थिक चंचण आहे, एखादा आर्थिक अडचणीत आहे, त्याला सांगायचं तुला ठेकेदारी देतो, तुला 50 कोटीचे कामं देतो, 100 कोटीचे कामं देतो, मग तुझा आर्थिक स्तर उंचावेल, काय करतो तू असं. एखाद्याला पदाची आवश्यकता वाटत असेल, तो आर्थिकदृष्ट्या चांगला असेल, पद पाहिजे, मग त्याला सांगायचं तुला पद देतो. अशा हे ते काय कॉमन आहे. बरोबर. ते तर पहिल्यापासून चालत आलेलं आहे. त्यामुळं ऑफर येणं, पदांच्या ऑफर, पक्षातल्या पदांच्या ऑफर, सरकारमधल्या पदांच्या ऑफर कॉमन आहे. त्यामुळं आता मला 21-22 वर्ष चळवळी झाले, त्यामुळं मला असं काही प्रसिद्धी, पद आणि पैसा, त्याच्यामुळे असं ते काय आता ते नॅचरल आहे. बरोबर. म्हणजे माझ्यासाठीच म्हणून नाही, ते सगळ्यांसाठी आहे. माझ्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ऑफर असतात, त्यांना फोडण्याचा प्रयत्न होतो, पण मला अभिमान आहे. माझे सहकारी परिस्थितीनं गरीब आहेत, एवढ्या ऑफर आल्या पण माझे सहकारी हलत नाहीत बाजूला. हेच खरं यश आहे. हे यश आहे, हे आम्ही कमावलेला विश्वास आहे. बरोबर. कारण तेवढं ऑनेस्ट तुम्हाला वागावं लागतं. आणि आम्हाला एक ट्रेंड सेट करायचा आहे की पैशाशिवाय पण तुम्हाला राजकारण करता येतं. बरोबर. भ्रष्टाचार न करता, करप्शन न करता सुद्धा तुम्ही राजकारणामध्ये टिकू शकता, इमानदारीनं सुद्धा राहू शकता. हे आम्हाला सिद्ध करून द्यायचं आहे. बरोबर. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यातल्या कोणत्या अधिकाऱ्याला तुम्ही विचारा, कधी रविकांत तुपकर येऊन तुमच्याकडून पैसे घेऊन गेला का? नाहीतर ज्या डिपार्टमेंटमध्ये भ्रष्टाचार चालतो त्या डिपार्टमेंटला सगळे नेते त्रास देतात. आम्हाला दिवाळीला हे करा, दसऱ्याला करा, नवीन वर्षाला करा, त्यांना त्रास असतो. पण माझा कोणत्या अधिकाऱ्याला, कोणत्याही पुढाऱ्याला कधी त्रास नसतो. मी कोणालाच कधी काही म्हणत नाही. पण माझा मित्र परिवारच माझ्यावर एवढं प्रेम करतो की नाही, हे नेतृत्व टिकलं पाहिजे, याला टिकवलं पाहिजे. एक नेतृत्व व्हायला खूप ताकद लागते, खूप वर्ष लागतात. कुणाचे नेतृत्व, कोणत्या क्षेत्रातलं घ्या, लिडरशिप डेव्हलप व्हायला. त्यामुळे संघर्षातून तयार झालेलं नेतृत्व किंवा लिडरशिप कोणत्याही क्षेत्रातले असो, त्याला जपणं ही समाजाची जबाबदारी आहे. बरोबर आहे. आता मला सांगा, मला जर बुलढाण्यातले पत्रकार, साहित्यिक, विचारवंत, चळवळीतले लोक यांनी पुढाकार घेऊन 3 वर्षापूर्वी माझा कृतज्ञता सोहळा घेतला, मला 31 लाखाची गाडी दिली आणि चिखलीच्या मित्रमंडळांनी मला 5 लाख रुपये डिझेलला दिले, 5000 लोकांच्या उपस्थितीमध्ये कृतज्ञता सोहळा घेतला बुलढाणेकरांनी माझा. आणि सगळे इंटेलेक्च्युअल लोक ते ऐकायला होते. पोपटराव पवार, विठ्ठल वाघ कविवर्य, त्याच्यानंतर राधेश्यामजी चांडक, ओमप्रकाश शेटेजी, संदीप काळेजी, सत्यपाल महाराज यांच्या उपस्थितीमध्ये मला ती गाडी प्रदान केली गेली. हे माझ्यासाठी पद्मश्री पुरस्कारापेक्षा सुद्धा मोठं आहे. याच्यावर लोकांचा विश्वास बसत नाही, पण हे सत्य आहे. बरोबर आहे. दिवसेंदिवस आमची जबाबदारी वाढते की तुम्हाला प्रामाणिक राहावं लागेल, इमानदार राहावं लागेल. आता मला सांगा, अनेक राजकारणी भ्रष्ट आहेत, मग आपण त्यांच्यासारखं झालं तर आपल्याला कोण कुत्र विचारणार आहे? अरे आम्ही त्यांच्यासारखी नाही म्हणून लोक आम्हाला विचारतात. बरोबर आहे. बरोबर आहे. त्यामुळे इमानदारीनं राहायचं, प्रामाणिकपणे राहायचं, प्रस्थापितांच्या विरोधात ताकदीनं राहायचं. बरोबर. आणि जो उन्माद करेल, जो सामान्य माणसाला त्रास देईल, त्याच्या नरडीवर पाय देऊन राहायचं, हे आम्ही ठरवलेलं. हे सर पूर्ण चळवळीत आयुष्य तुम्ही आता व्यतीत करत असताना चळवळीतला एखादा तुमचा आंदोलनादरम्यानचा एखादा क्षण तुम्हाला आठवतो का, की जो तुम्ही आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही, असा एखादा क्षण आहे? अनेक प्रसंग आहेत. जसं की आम्हाला एखादा, जसं की पंढरपूर ते बारामती पदयात्रा होती 2011ला, राजू शेट्टीने डिक्लेअर केली उसाच्या भावासाठी. त्यावेळेला काहीतरी 1200-1400 रुपये का 1300 रुपये उसाच्या क्विंटलला, टनाला भाव होता. आणि आम्ही त्यावेळेला काहीतरी 2500 का 2000 असं काहीतरी मागत होतो. आणि पंढरपूर ते बारामती पदयात्रा, आणि इथं आल्यावर
लाखाच्या घरात शेतकरी इथं आले. बर. आणि त्या पदयात्रेच्या दरम्यान मी तुम्हाला सांगितलं मला मुलगी झाली. हो. माझं नुकतंच वर्ष झालं होतं लग्न होऊन. त्यात इंटरकास्ट, त्यात लव्ह मॅरेज. आणि अशा परिस्थितीमध्ये बायकोची तब्येत सिरियस झाली डिलिव्हरीच्या दरम्यान. माझ्या समोर पेच पडला ना. माझे मित्र मला शिव्या द्यायला लागले बुलढाण्यातले. अरे बायकोची तब्येत सिरियस झाली आणि तू काय तिकडे उसाचं आंदोलन करतोय, तुला कुटुंब वगैरे कळत नाही का? त्यावेळी मी द्विधा मनस्थितीमध्ये आलो. मग मी विचार केला की हा प्रसंग जर भगतसिंगाच्या आयुष्यात आला असता त्यांनी काय केलं, हा प्रसंग जर एखाद्या क्रांतिकारकाच्या आयुष्यात आला असता त्यांनी काय केलं. मी म्हटलं नाही. मी थोडासा डिस्टर्ब झालो, पण मी म्हटलं नाही. आपलं लग्न चळवळीशी झालंय. योद्धा जेव्हा मैदानामध्ये लढत असतो तेव्हा लढाईचा निकाल लागल्याशिवाय त्यांनी मैदान सोडायचं नसतं. बरोबर. तर मी घरी नाही गेलो. मी लढत राहिलो. उसाचा भाव घेऊनच मगच इथून गेलो. महिन्याभराने मुलीचं तोंड बघितलं. वर्तमानपत्रात आला तेव्हा बघितलं. मुलगा झाला तेव्हा असा प्रसंग आला. आता रिसेंटली 1.5-2 वर्षापूर्वी आम्ही पीक विम्यासाठी लढाई करत होतो. त्यावेळी खूप आंदोलनं केली, पण सरकार काही दखल घेत नव्हतं. आमचा हक्काचा पीक विमा कंपनी द्यायला तयार नाही. सरकार काही त्यांना रेटत नव्हतं. मग मी कंटाळून आत्मदानाचा इशारा दिला. आणि पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त लावला माझ्या घराभोवती आणि पूर्ण शहराला तटबंदी केली. हजारो पोलीस रस्त्यावर, आंदोलन मोडून काढायचं. त्यावेळेला प्रतापराव जाधवांना अंदाज आला होता हा लोकसभा लढू शकतो पुढे, त्याच्यामुळे मला दाबायचं. थोडे सत्ताधारी विरोधात. पण त्यावेळेला मी एक शक्कल लढवली की आता पोलीस तर आपल्याला अटक करणार. वेश बदलून मी गेलो. मी पोलिसांसारखे खाकी कपडे घालून गेलो गर्दीमध्ये. मग अंगावर डिझेल घेऊन मला संतापच आला की जाऊ दे एकदा बलिदान देऊन टाकू. हजारो लोक त्यावेळेला तिथं कलेक्टर ऑफिस जवळ आले आणि मी 2 तास माझ्या अंगावर डिझेल, रॉकेल, पेट्रोल आणि मी त्याच्यात पडलेलो ऊन प्रचंड तळपतंय. चिंता करतायत सगळे. पोलीस बघ्याची भूमिका घेत होते. धर आम्हाला दवाखान्यातही नेत नव्हते काहीच नाही. आणि अचानक पोलिसांनी लाठीमार सुरू केला. बापरे. अचानक खूप शेतकऱ्यांना आम्हाला मारलं आणि आमच्यावर खोट्या केसेस केल्या. बनावट तक्रार तयार केली की आम्ही पोलिसांवर हल्ला केला, मग पोलीस जखमी झाला आणि मग ते असं झालं. आमच्यावर सिरियस चार्जेस लावले. आम्हाला तुरुंगात टाकलं. 6-7 दिवस आम्ही अकोल्याच्या जेलमध्ये होतो. 40-50 लोक. डगमगलो नाही, पण मला चिंता कायम माझ्या सहकाऱ्यांची असते. माझ्या सोबतच्या सहकाऱ्यांना त्रास होऊ नये, कमीत कमी त्रास व्हावा. माझ्या आंदोलनामध्ये असं कधीच झालं नाही की माझ्यावर केस झाली नाही माझ्या सहकाऱ्यांवर झाली. मी पहिले केस घ्यायला पुढे असतो. माझ्यासोबत काम करणाऱ्या माणसाचं संकट हे माझं संकट असतं. त्यामुळे मला माझ्या संकटापेक्षा माझ्या सहकाऱ्यांवर काही गदा येऊ नये, बरोबर, त्यांचं नीट राहावं असं मला कायम वाटतं. आणि या चळवळीत काम करताना सगळ्यात जास्त दुःख कधी झालं असेल तर राजू शेट्टींनी ज्या वेळेला माझ्यासोबत असे वागले की एवढे वर्ष मी राजू शेट्टींचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं, माझ्या आयुष्याचा वेळ दिला, समर्पित भावनेनं काम केलं, आयुष्यात कुठला व्यवसाय केला नाही, कधी पैशाला प्राधान्य दिलं नाही. अशा वेळी इतक्या इमानदारीनं 6-6, 4-4 महिने घर सोडून काम केलं, संघटना वाढवली. आणि जेव्हा मला संघटनेतून त्यांनी बाजूला केलं, काढून टाकलं, आयुष्यातलं सगळ्यात जास्त दुःख मला त्या दिवशी झालं. जर कधी योग आला की तुम्ही कर्मधर्म सहयोगानं जर समजा समोरासमोर आलात तर ह्या गोष्टीवर बोलणं होईल? काय बोलायचं, जे करायचं तर ते करले, त्यांनी ते केलं. आता माझा स्वभाव कसा आहे तुम्हाला मी सांगतो. मी घडून गेलेल्या गोष्टी ज्याच्यावर चर्चा करून काही होणार नाही मी त्याच्यावर बोलत असतो. बरोबर. माझा स्वभाव असा, एखादा ऍक्सिडेंट झाला, त्या अपघातामध्ये कोणाला काय लागलं त्याच्यावर पहिले उपचार करणे, ती गाडी कुणी गुण आली, कशी आली, काय झाली ते सोडून द्या. इतिहासात मी रमत नाही. बरोबर. मी अजिबात इतिहासात रमत नाही. मी भविष्याचा वेध घेणारा माणूस आहे. बरोबर. प्राप्त परिस्थितीमध्ये आलेल्या संकटाचं मी संधीत रूपांतर करतो. बरोबर. आणि मला माहित नाही, माझ्यामध्ये एक शक्ती आहे. मला संकट आलं की 10 हत्तीचं बळ येतं. माझी बायको कायम मला नेहमी म्हणते, एवढं मोठं संकट आलं की तू हसतो, गमती करतो, तू गझल म्हणतो, कविता म्हणतो, गाणे म्हणतो आणि तुला काही वाटत नाही. तर मला माहित नाही, संकट आलं की मला बळच येतं. मी चॅलेंजेस स्वीकारणं मला आवडतं. तुम्ही आता सर बोलता बोलता गझल, कविता वगैरे हे सगळं बोललात, तर
रविकांत तुपकरांचं एक रूप असं आहे की जनरली कोणीतरी बघितलं तरी असं आहे की रागीट माणूस असेल किंवा कडवट माणूस असेल की म्हणजे असं त्याचं सॉफ्ट रूप काय असेल हे कुणालाच माहित नसेल. पण रविकांत तुपकरांची दुसरी बाजू काय आहे? नाही, बरोबर आहे. महाराष्ट्राला म्हणजे माझी ओळख अशी आहे की हा अग्रेसिव्ह लढणारा कार्यकर्ता आहे. पण मला साहित्याची प्रचंड आवड आहे. बरं. मला गझलेची आवड आहे, मला गाण्याची आवड आहे, मला चारोळ्यांची आवड आहे, मला वाचनाची आवड आहे. माझ्या घरात आत्ता 4,500 पुस्तकं असतील. माझी बायको आणि मी वाचतो. आम्हाला दोघांनाही वाचनाची आवड आहे. आता अलीकडं या धावपळीत माझं वाचन फार कमी झालंय. बायको रेग्युलर वाचते. आणि मला माझ्या डोक्यात एक असतं की विस्थापितांना मदत करायची. बरोबर. जो नवीन ज्याचा कुणी वाली नाही उसके साथ में आपण खडे रहने का. बरोबर. प्रस्थापितांना तर सगळेच हे करतात, खांद्यावर घेतात आणि एकाचं नाव झालं की आपल्याकडे कसं एकाला पुरस्कार दिला की सगळे पुरस्कार त्यालाच. बरोबर आहे. आमचं तसं नाही, हे हुडकून काढायचे. आता आमच्याकडं आमच्या भागात पण लिहिणारे चांगले पोर आहेत. आता विशाल मोहिते नावाचा एक आमचा गरीब घरातला पोर आहे. अतिशय त्याला तुम्ही बघितलं की म्हणणार नाही, पण इतक्या ताकदीच्या गझल लिहितो, प्रचंड ताकदीच्या लिहितो. आणि अशा प्रतिभावान पोरांना हेरणं, त्यांना मदत करणं, त्यांना प्रमोट करणं, त्यांना 4 ठिकाणी त्यांच्याविषयी सांगणं, मग ते कुठल्याही क्षेत्रातला असेल, हा माझा स्वभाव आहे. तर माझा प्रांत म्हणजे जेव्हा मला रमायचं असेल तेव्हा मी कवितेत रमतो. मला गझल खूप आवडतात. आम्ही मैफिल भरवतो. आवडीची गझल अशा खूप आहेत, म्हणजे अशा भरपूर आहेत. आता भीमराव पांचाळे, मला नितीन देशमुखांच्या गझल, मला अमरावतीचे कवी आहेत त्यांचे गझल आवडतात. आमचे अनंत राऊत आहेत, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आहे. तर अशा खूप गझल आहेत. आमच्या विशाल मोहितेंची ती एक आहे की आता ती मला आठवत नाही, पण हा शेवट नाही माझा मध्यंतर झाले आहे, सोडले कुणी अर्ध्यावर ठणकावत सांगा त्याला, हा शेवट नाही माझा मध्यंतर झाले आहे. तर ती मला पूर्ण आठवत नाही, पण अशा खूप आहेत गझला. की आवडतं पुस्तक? आणि पुस्तकं तर असं हेच आवडतं असं नाही, पण वेगळं वेगळं वाचायला आवडतं. म्हणजे कोणाचं कसं असतं की एकच हा, मला तसं नाही. मग आमचा एक ग्रुप आहे, एक विचारवंत लोक आहेत त्याच्यामध्ये, साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत. त्या शिबिरांना मी जातो, गप्पा मारतो. मग त्या शिबिरांमध्ये ते शिबिरं होतात आमचे. चित्रपट वगैरे बघणं होतं फार कमी. रिसेंटली कोणता बघितला? नाही, आता मी तेव्हा पुष्पा बघितला होता. ते माझी मुलगी आली, हॉस्टेलला असते मुलगी, तर ती आली त्या दरम्यान, तर तेव्हा ते बघितलं, तिला घेऊन जायचं म्हणून. पण म्हणजे असं काही मला खूप पिक्चर सिनेमाची वगैरे हे नाही. आपल्या सोबतच्या लोकांच्या आनंदासाठी जायचं असलं तर. भविष्यात कधी अनुभव लिहाल? नाही, मला नाटक आवडतं. बरं. कुठलं नाटक आवडतं? नाही, अनेक नाटक. मी पुण्यात असलो की नाटक जर असेल तर बघायला जातो. मुंबईत असलो तिथे कुठला कार्यक्रम असेल तर जातो. म्हणजे कला क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांच्याविषयी मला प्रचंड आदर आहे. बरोबर. आणि एक फिलॉसॉफर कायम असं म्हणतो, मी नेहमी भाषणात सांगतो की सामान्य माणसाच्या दृष्टीने मृत्यू हा आयुष्याचा शेवट आहे, पण हे खरं नाही. मग खरं काय? तर तुमच्यातली प्रतिभा, तुमच्यातलं अंगभूत कौशल्य, तुमच्यातलं स्किल याचा वापर न होणं अथवा ते गंजत ठेवणं हे मृत्यूपेक्षाही भयानक आहे. मग त्याच्यातून डिप्रेशन येतं. तुमच्यातल्या क्षमतेचा वापर नाही झाला की डिप्रेशन येतं माणसाला. ते डिप्रेशनच त्याचा प्रकार आहे. बरोबर. म्हणून माझ्या डोक्यात एक कायम असतं की ज्याच्यामध्ये प्रतिभा आहे त्याला त्याच्या प्रतिभेची जाणीव करून देणं, की तू कर सकता, चल, बरोबर, हम तेरे साथ आहे. डेफिनेटली. ज्याच्यामध्ये स्किल आहे. आता काय होतं, न्यूनगंड असतो का आपल्या ग्रामीण भागातल्या पोरांमध्ये, की माझं कोण वाचेल का, कोण बघेल. हा, म्हणजे मी पुण्यात आलोय, हा झगमगाट आहे, आपलं कसं होईल, काय होईल. तर मी सांगतो की भिडा. बरोबर. काय आपल्या ज्या भाषेत आहे त्या भाषेत भिडा. मी कुठेही गेलो. आता ILS लॉ कॉलेजमध्ये त्या दिवशी शिवजयंती निमित्त माझं व्याख्यान झालं, पण मी माझ्या बोलीतच बोललो. ते महत्वाचं. हा, मायचान बिचान आपल्या स्टाईलमध्ये असतं सगळं आपलं, ते काही विषय नाही. आपल्या बोली भाषेत लोकांना जसं कळेल तसं आपण मांडायचं. आणि अशा अनेक लोक आहेत की जे डेडिकेशननी, समर्पित भावनेनं काम करतात. ते लोक समाजासमोर आले पाहिजे ना. आमचे सत्यपाल महाराज आहेत, ते म्हणजे असे टिपिकल महाराज नाही जादू टोण्यावाले, ते देव न मानणारे महाराज आहेत. सत्यपाल महाराज ते गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांचा विचार कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतात. सलग 50 वर्ष झाली. शनिवार रविवार लोट गाडीवर अंडरवेअर बनियन विकतात.
साध्या कपड्यात असतात, ग्रेट. म्हणजे सेकंड हँड कपडे घालतात ते. त्यांचा एक संच आहे, 25,000 लोक त्यांच्या कीर्तनाला असतात सत्यपाल महाराजांच्या. पण त्यांना महाराष्ट्र भूषण का नाही दिला अजून? कारण ते पुरोगामी विचार मांडतात. ते गाडगे बाबा तुकडोजी महाराज सांगतात, ते लोकांना शिकायसाठी सांगतात. त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार नाही दिला ना. बरोबर. अरे त्यांना पद्मश्री द्यायला पाहिजे. बरोबर. की कोणाकडनं पैसे न घेता, म्हणजे जे खर्चापुरते पैसे घ्यायचे आणि कीर्तन करायचे. सलग 50 वर्ष करणं सोपं आहे का? नाही. बरोबर. मग ही माणसं महाराष्ट्राला माहित नाही झाली पाहिजे. ते शिबिरं घेतात, श्रमसंस्कार शिबिर घेतात, त्यांच्या आश्रमामध्ये शिबिरं चालतात तुकडोजी महाराजांच्या विचाराची. बरोबर. अशी माणसं महाराष्ट्राला माहित झाली पाहिजे. बरोबर. अशी माणसं, आता हे सत्यपाल महाराजांचं काम तर खूप मोठं आहे, पण असे नवीन पिढीतले जे काही तरुण आहेत त्यांना समाजासमोर आणण्याचं काम बरोबर मला सातत्यानं करावंसं वाटतं. नेतृत्व नेतृत्व घडवणं ही माझी आवड आहे. अगदी. आता आम्हाला सर असं एक समजलं की तुम्ही काही मुलं दत्तक घेतली आहेत, तर हे खरं आहे का आणि ते काय स्टोरी आहे? हा, म्हणजे ते काय असं खूप काही मोठं काम केलं असं नाही, पण नाही, पण माझ्या आनंदासाठी मी ते करतो. शेगाव जवळ एक 14 वर्षापूर्वी एक ऍक्सिडेंट झाला होता. एक बस पुलामध्ये कोसळली होती पाण्यामध्ये. तेव्हा जवळपास 20-21 लोक वारले होते, त्याच्यामध्ये डेथ झाली. तो मोठा ऍक्सिडेंट होता. तर तेव्हा मी सगळ्यांच्या घरी भेटायला गेलो, ज्यांच्या घरी हे डेथ झाले. तर तेव्हा मी मच्छिंद्रखेड नावाच्या गावामध्ये गेलो. एक दाम्पत्य, भारंबे नावाचं दाम्पत्य तिथे वारलं. कैलास भारंबे आणि त्यांची पत्नी त्या बसमध्ये होती, ते वारले. आणि घरी गेलो तर एक म्हातारी आजी बसलेली होती आणि 3 लहान लहान चिमुकले होते. मोठी मुलगी पहिल्या वर्गात वगैरे असेल, पहिल्या दुसऱ्या, आणि त्याच्यापेक्षा एक मुलगी आणि एक मुलगा असेल. ते एकदम छोटे छोटे मुलं, त्यांना काही कळत नाही. गावकरी जमले. मग मला खूप रडायला आलं तिथं. त्या गावातले एक शामराव पाटील म्हणून असं ज्येष्ठ शेतकरी आहेत, ते म्हणले की रवी भाऊ, या मुलांसाठी काही करता येईल का, तुम्ही बघा. 3रा-4था दिवस होता. मी स्पॉन्टेनियस काही न विचार करता मी म्हटलं मी यांचा बाप व्हायला तयार आहे. एवढ्या दुःखात लोकांनी टाळ्या वाजवल्या. मोठी मुलगी वैष्णवी, तिची बहीण श्रेया आणि तिचा भाऊ श्रेयस. मी त्यांना म्हटलं मी यांचा बाप व्हायला तयार आहे, त्यांची तयारी आहे. मी म्हटलं काय विषय? तर आज ती माझी मोठी मुलगी वैष्णवी, ती वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ सांगली, IT ला पहिल्या वर्षाला आता पास आउट झाली होईल आता. दुसरी मुलगी 12वीला आहे आणि मुलगा फर्स्ट इयरला आहे. तर असं ते आम्हालाच मम्मी पप्पा म्हणतात. तर तो आमच्या आत्मिक आनंदाचा भाग आहे. त्याची कुठं आम्ही जाहिरात करत नाही, कधी ते सोशल मीडियावर पण टाकलं नाही. पण ती जेव्हा फर्स्ट इयरला इंजिनिअरिंगला गेली तेव्हा मला राहवलं नाही. मला खूप अभिमान वाटला, मला आनंद वाटला. मी हॉस्पिटलला होतो तेव्हा मी एक पोस्ट लिहिली होती फेसबुकला की माझी मुलगी आता इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला गेली. तर असं आम्ही करत राहतो. ज्याला कोणी नाही त्याला मदत करणं. आपली परिस्थिती नसेल तर 4 मित्रांना सांगणं की आपल्याला मदत करायची. आमचा मित्रांचा ग्रुप मोठा आहे. तर तो काही असं, म्हणजे तो काही इथं सांगण्याचा पार्ट नाहीये. मला ते सांगायला आवडत नाही, कारण एखाद्याला मदत केलेली त्याचं मला नाही वाटत या हाताने केलेली मदत या हाताला कळू नये. हा महाराष्ट्राचा संस्कृती धर्म आहे. त्यामुळे अशा खूप मदती आम्ही केल्यात, पण मी सांगत नाही. आमचा उद्देश हाच सर की यातून कुणीतरी प्रेरणा घेऊन अशा कामात सहभाग नोंदवून असं काहीतरी चांगलं करावं, ते केलं पाहिजे. मी सांगतो ना की जिथं जिथं अडी अडचणीत कोणी असेल त्याला मदत केली पाहिजे. ती माझी मोठी मुलगी वैष्णवी एवढी मॅच्युअर आहे की मला तिच्या परिपक्वतेचा खूप अभिमान वाटतो. काय खूप मॅच्युअर आहे, अजिबात त्रास नसतो तिचा. कधी तिला बळजबरी सांगायला लागतं की पैसे ठेव तुझ्याकडे खर्चायला, कधी ती मागत नाही. विपरीत परिस्थितीमध्ये बिचारी आता इंजिनिअरिंगला गेली, रिपीट केलं तिने. तिचा नंबर वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजला लागला, पण आमच्याकडं ते अनाथचं सर्टिफिकेट नव्हतं, आम्हाला माहित नाही ते लागतं. मग मी त्यावेळेला चंद्रकांत दादा हे होते त्यावेळेला वैद्यकीय शिक्षण मंत्री, त्यांच्याशी बोललो, जमलं नाही. ते काही होतच नव्हतं. मग ती म्हणली बाबा आता तुम्ही परेशान होऊ नका, मी रिपीट करून हेच कॉलेज मिळवेन. ती रिपीट केलं आणि तेच कॉलेज मिळवलं. ग्रेट. मग असं आम्ही करत राहतो ज्याला ज्याला मदत करता येते. आता आपली काही आर्थिक परिस्थिती अशी नाही की आपण सगळ्यांना मदत करू शकतो. बरोबर. म्हणजे माझी आर्थिक परिस्थिती नाही, माझ्या आईवडील शेतात काम करतात, माझ्या बायकोच्या वकिलीवर घर चालतं, पण मी माझ्या सातबाऱ्यावर खूप मोठी माणसं आहेत. ग्रेट. मनाने मोठी असलेली माणसं माझ्या सातबाऱ्यावर, त्यामुळं मी तशा अर्थाने खूप श्रीमंत आहे. बरोबर. माझ्या आयुष्यात खूप चांगली माणसं आहेत आणि त्या सगळ्या मित्रांचा मला खूप अभिमान आहे.
मी श्रीमंत समजतो त्या बाबतीत स्वतः. बरोबर. आता आपण बघतो की जनरली लव्ह मॅरेज म्हटलं की घरात तसं वाघ हे बायकोच असते. तुमच्या घरात वाघ कोण आहे आणि वाघ ते असतील तर मग तुम्हाला शेळी व्हावं लागतं का? नाही, असं नाही. माझं कसं आहे, म्हणजे आता हा प्रश्न तुम्हाला माझ्या बायकोला जर विचारला तर ती व्यवस्थितपणे सांगेल. तिचं काय म्हणजे तिला मी दबंगच आवडतो. मी जसा बाहेर आहे तसा तिला मी घरात आवडतो. आणि आमच्यामध्ये एक आहे की आम्ही आमचे दोन मुखवटे नाही आहेत. अनेक राजकारण्यांचं असं असतं की ते खाजगी जीवनात वेगळं वागतात आणि बाहेर प्रिटेंड करताना वेगळं वागतात. आमचं दोघांचं अजिबात तसं नाही. आम्ही जसं बाहेर वागतो तसंच घरात वागतो. आणि आमचं ठरलेलं आहे की तुझ्या क्षेत्रात मी हस्तक्षेप करणार नाही वकिलीच्या. तिची पण वकिली जोरात आहे आणि ती माझ्या क्षेत्रात हस्तक्षेप करणार नाही. म्हणजे मी आयुष्यात आजपर्यंत तिला कधी विचारलं नाही तुझ्याकडे कुठली केस येते आणि तुला किती पैसे मिळतात केसचे, हे मी तिला कधी विचारलं आहे. बरोबर. आणि ती इथिकली प्रॅक्टिस करते. त्यामुळे माझ्या जवळच्या लोकांच्या विरोधात पण तिच्याकडे केस असली तर आम्ही कधी एकमेकांच्या बाबतीत इंटरफेअर करत नाही. ते त्यांचा स्वतंत्र विषय. आणि जसा मी बाहेर दबंग राहतो तसाच मी घरात राहतो. हे तुम्हाला पटणार नाही पण तुम्ही तिला विचारू शकता. आणि तिला मी असाच आवडतो. हा, म्हणजे ती मुळातच माझ्या प्रेमात माझ्या दबंगिरीमुळे आहे. बरोबर. किंवा माझ्या स्वभावामुळे आहे. त्यामुळे शिळीबिळी होण्याचा काही प्रश्न नाही. जो अपनी बाहर स्टाईल आहे वो घर में भी वैसी स्टाईल आहे. फक्त एकच आहे की एकमेकांच्या क्षेत्रात आम्ही इंटरफेअर करत नाही. आणि झालाच वाद तर आमचा असा वैचारिक होतो. म्हणजे असं फालतू फालतू गोष्टीवरून नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. फिरायला कुठे जायचं किंवा नाही नाही नाही, कधीच नाही. माझ्या बायकोनी मला आजपर्यंत कधी म्हटलं नाही की तुम्हाला फिरायला नेलं नाही, तुम्हाला पिक्चरला नेलं नाही. काय रविकांत टिपिकल बायकांसारखं असं असतं का तू रात्री उशिरा येतो किंवा इतके दिवस बाहेर राहतो? कधीच नाही, कधीच नाही, आजपर्यंत नाही. त्याचा मला सार्थ अभिमान. गोष्ट लढायला प्रेरणा देते. बिलकुल देते. कधी कधी म्हणजे मी अस्वस्थ होतो ना चळवळीत माणूस, की आपण एवढं करतो, ज्या शेतकऱ्यांसाठी करतो त्यांना पण बिचाऱ्यांना कधी कधी काही घेणं देणं नसतं. म्हणजे सगळं करताना कधी कधी अस्वस्थता वाटते आपण कशासाठी करतो. त्यावेळी माझी बायको मला समजावून सांगते की नाही रविकांत, तू पत्करलेलं आहे, मी तुझ्या पाठीशी आहे. बरोबर. आणि तू हे आत्मिक आनंदासाठी करतोय तर तुझ्या पाठीशी मी खंबीर आहे. बरोबर. तू काळजी करू नको, तू चिंता करू नको. ती कायम मला बळ देत राहते. आणि जेव्हा जेव्हा माझ्यावर संकट येते तेव्हा ती वाघिणीसारखी माझ्यासोबत असते. ग्रेट. अगदी ताकदीन असते. मला तिला सांगावं लागतं की तू शांततेने घे. म्हणजे अगदी ती प्रामाणिकपणे माझ्या पाठीशी उभी राहते. आणि आमचा वादाचा मुद्दा झाला तर तो वैचारिकच असू शकतो. बरोबर. कारण आम्ही काही टिपिकल लव्ह मॅरेज वाले नाहीये. बरोबर. स्पेशल वाले नाही, स्पेशल वाले पण नाही. म्हणजे आमचं बॉन्डिंग हे त्या लेवलला आहे. बरोबर. आणि ती मला कायम असं चिडवत असते की तुझी सुमार लोकांबरोबर दोस्ती होऊ शकत नाही. ज्याचा वरचा मधला रिकामा आहे त्याच्यासोबत मी 5 मिनिटं पण बोलू शकत नाही. बरोबर. आणि आमच्या गप्पा पण झाल्या तर त्या पुस्तकांवर होतात. वर्तमानपत्रात ती काही वाचलं तर ती मला सांगते की संपादकीय वाच, हे खूप छान आलंय. बरोबर. असं आहे. आणि माणसं जोडण्याची आम्हाला आवड आहे. मला माणसं वाचण्याची आवड आहे, माणसं अभ्यासण्याची आवड आहे. मी कायम माणसं समजून घेतो. छोट्यातल्या छोटा माणूस जरी असेल तर त्याला मी समजून घेतो की तुझं जगणं कसं आहे. बरोबर. तू या गोष्टीकडे कसा बघतो, तुला काय वाटतं. मी कधीतरी पुण्यात मुक्कामी नेहमी असतो, कारण पुणे हे चळवळीचं केंद्रच आहे आमचं. सातत्यानं पुण्यात मुक्काम होतो. मग कॉलेजची मुलं मुली माझ्या सोबत खूप असतात. म्हणजे माझं एक वैशिष्ट्य आहे की बापही मित्र आहे आणि पोरगाही मित्र आहे. बापही सगळं मला शेअर करतो आणि पोरगाही सगळं मला शेअर करतो. मी सगळ्या पिढ्यातल्या लोकांसोबत माझी मैत्री आहे. म्हणजे 70 वर्षाच्या माणसालाही वाटतं की रविकांत आपला दोस्त आहे, आपल्या पिढीतला आहे. त्यांच्या 50 वर्षाच्या वाल्यालाही वाटतं आणि 18-20 वर्षाच्या पोरगाही म्हणतो की रविभाऊ आपले अच्छे दोस्त आहे. तर ते ज्याच्यासोबत गेला त्याच्यासोबतचा विश्वास कायम ठेवून मैत्री करायला मला आवडते. आणि आमचं केमिस्ट्री दोघांची खूप चांगली आहे, खूप छान आहे. त्यामुळे आमचं भांडण तंट्याचा काही विषय नाही. बरोबर. आणि पण ती वकिली सांभाळून मला मदत पण करते. म्हणजे मी तिला आता मी समजा 4 दिवस बाहेर आहे तर लग्न अटेंड करणे, सावड्या मोतीच्या ठिकाणी जाणे, कार्यक्रमांमध्ये जाणे, कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहणे, त्यांच्या सुखदुःखात त्यांच्या पाठीशी उभं राहणे. बरोबर. हे ती खूप चांगल्या पद्धतीने हँडल करते. आणि म्हणून माझे भाऊ वहिनी आई वडील हे पण सगळ्या ताकदीने फिरतात. आणि म्हणून हा सगळा जनसंपर्क टिकून आहे. आणि म्हणून माझ्यासारखा
अपक्ष माणूस लोकसभेला फाईट करू शकला. बरोबर आहे. ते असं वाऱ्यावरची वरात नाही बरोबर आहे. की हवा आली ना असं झालं असं नाही. बरोबर आहे. गाडून घेऊन आम्ही सगळे काम करतो. माझे सगळे सहकारी जीव ओतून काम करतात म्हणून हे सगळं उभं झालं. बरोबर. आता सर, एक संघटना चालवायची म्हटलं किंवा तुमचं पण एक पॉलिटिकल करिअर जर ग्रो करायचं म्हटलं तर बऱ्याचशा पक्षांना किंवा संघटनांना फंडिंग मजबूत असतं. तर तसं तुमच्या पक्षाला फंडिंग नक्की कुठून येतं आणि ते तुम्ही कसं वापरता? नाही, मुळामध्ये आमच्यामध्ये एक आहे की आम्हाला फंडिंग कुठूनच येत. बरं. आमचा एकच विषय की आंदोलनाला यायचं हे काही रविकांत तुपकरचं लग्न नाही किंवा रविकांत तुपकरच्या पोराचं बारसं नाही. आम्ही आंदोलन करतो, लोकांसाठी करतो. पण ज्यांच्यासाठी करतो त्यांनी स्वतःची गाडी घेऊन यायचं आणि एक वेळची स्वतःची भाकरी घेऊन यायचं. लोकच आमचा स्वतःचा खर्च स्वतः उचलतात. इव्हन माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत पण लोकांनीच खर्च उचलला. लोकांनीच वर्गणी दिली. गावाच्या गाव 1 लाख रुपये या गावाने, 2 लाख रुपये त्या गावाने. अगदी तुमच्या म्हणजे तुमच्या भागातल्या सुद्धा 2 गावातून मला निधी आला. आळे फाटावून शेतकरी आले तिथं निधी घेऊन. नाशिक जिल्ह्यातून निधी आला. बाकी कोल्हापूरहून अनेक लोक तिथं पैसे घेऊन आले. आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा वर्गणी करून मला लोकसभेत उभं केलं. त्यामुळं आता मुंबईला गेलो आम्ही मागच्या आठवड्यामध्ये कर्जमुक्तीच्या विषयावर. तर आपापल्या गाड्या आपण घ्यायच्या, एक वेळची भाकरी घ्यायची आणि मग बाकी जो काय समजा 2-4 दिवस राहायचं काम पडलं तिथं तर तिथला जो काही भाजी भाकरीचा खर्च आम्ही किराणा सोबत नेतो, बनवणारे माणसं सोबत नेतो, मग आमचे मित्र परिवार मदत करतो, असं चालवतो आम्ही. आम्हाला वेगळा खर्च येत नाही कार्यक्रमाला. कार्यक्रमाला खर्च आला तर एखादा मंडप आणि साऊंड सिस्टीम. आता माझी लोकसभेतली शेवटची सभा प्रचंड मोठी झाली, रेकॉर्ड ब्रेक. आमचा खर्च काय तर फक्त ते मंडप आणि साऊंड सिस्टीम, संपला विषय, बाकी नाही. आणि समाजामध्ये असे खूप लोक आहेत की चांगलं काम करणाऱ्या लोकांना मदत करतात. उलट आम्हाला अनेक लोक म्हणतात की आम्ही तुमच्या काय मदती देऊ शकतो, कुठली एखादी जबाबदारी आम्ही उचलायची का, असं पण अनेक लोक म्हणतात आम्हाला. मग त्या पातळीवर इकडून तिकडून लोकांपर्यंत गेलं की ते मदतही करतात, असं काही नाही. तर लोकांच्या मदतीवरच हे सगळं सुरू आहे. वेगळे काही कष्ट आम्हाला फंडिंगसाठी करावे लागत नाही. बरोबर. आपापली जबाबदारी आपण उचलायची. आता इतर पक्षांमध्ये गाड्यांना पैसे द्यावे लागतात, जेवणाचा खर्च करावा लागतो, माणसं विकत आणावी लागतात. आमच्याकडे तसं नाही. आणि ज्या दिवशी मला गाड्यांना पैसे द्यायची वेळ येईल किंवा मला माणसांना मजुरी द्यायची वेळ येईल त्या दिवशी मी बंद करून टाकेन. बरोबर. हा काय माझा धंदा थोडीच आहे. बरोबर आहे. बरोबर. उलट हे सगळं करताना अनेक लोक सफर होत आहेत ना माझ्या आजूबाजूची. त्यामुळं ज्या दिवशी रविकांत तुपकरवर माणसं भाड्यानं आणायची वेळ येईल आणि गाड्याला पैसे द्यायची वेळ येईल त्या दिवशी मी स्टॉप करेल. बरोबर. काय अडचण नाही. आणि मला बाकी क्षेत्राची आवड आहे. बरोबर. त्यामुळे मी कुठेही रमतो. काय मी उद्या हे काम बंद केलं म्हणून काय रविकांत तुपकर बेचैन होईल, सैरभैर होईल असं अजिबात नाहीये. बरोबर. बरोबर. आता आपण सर पुढे एक बघतो की प्रत्येक गोष्टीला एक भविष्यकाळ असणं गरजेचं असतं. आणि कितीही आपण म्हटलं की आपण वर्तमानात जगू तरी पण काहीतरी गोष्टी असतात की आपल्याला फ्युचरमध्ये काय करायचं किंवा फ्युचरमध्ये संघटना कुठं असणार आहे किंवा रविकांत तुपकर कुठं असणार आहे. तर असं तुमचं एक काय ग्राफ आहे का की बाबा 5 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी तुम्ही स्वतःला आणि संघटनेला कुठं बघता? नाही, असं आहे की भगतसिंगांनी ज्यावेळी स्वातंत्र्याची लढाई लढली त्यावेळी भगतसिंग स्वतःला कुठे बघत होते? त्यांचं स्वप्न होतं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. मला या 4 भिंतीच्या बाहेर स्वातंत्र्याचा सूर्य उगवताना दिसतो आहे. त्यांच्या फाशीच्या वेळेचं वाक्य. बरोबर. क्रांतिसिंह नाना पाटलांनी एवढी लढाई लढली, पत्री सरकार स्थापन केलं, त्यांच्या डोक्यात स्वातंत्र्य मिळवणं होतं. तसं क्रांतिकारकांनी जसं काम केलं तसं आम्ही या आर्थिक शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या लढाईतल्या आम्ही क्रांतिकारकासारखंच आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत. आमच्या डोक्यात एक आहे की रविकांत तुपकरचं उभ्या आयुष्यामध्ये माझ्या जन्माला येण्याने या राज्यातल्या शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, तरुणांचं भलं होत असेल, त्यांना 4 गोष्टींचा फायदा होत असेल, त्यांचा आर्थिक स्तर उंचावत असेल, झालं माझं आयुष्य सार्थकी लागलं असं मी मानेन. आणि माझ्या मृत्यूनंतर पुढच्या पिढीने सांगितलं पाहिजे की बाबा असं असं काम या माणसाने केलंय. पुढच्या पिढीला आपल्या जगण्याचा अभिमान वाटावा. बरोबर आहे. आणि आपल्या मृत्यूनंतर मी कालही बोलता बोलता त्यांच्याशी बोलताना सांगितलं मित्रांशी की जेव्हा तुमच्या मृत्यूची बातमी जेव्हा एखाद्याच्या कानावर येते त्याची पहिली इन्स्टंट प्रतिक्रिया जी असते ती खरी श्रद्धांजली असते. अगदी. आणि मग त्या सभागृहातल्या औपचारिक श्रद्धांजल्या त्या औपचारिक असतात, खोट्या असतात. तर आपल्या मृत्यूनंतर पुढच्या पिढीने आपल्यापासून इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे, असं आपलं जगणं असलं पाहिजे. बरोबर. आता प्रत्येकाची बघण्याची, आयुष्याकडे बघण्याची व्याख्या वेगळी वेगळी आहे. बरोबर. कुणाला आमदार झाल्यावरच आयुष्याचं सार्थक वाटतं, मंत्री झाल्यावर वाटतं, कुणाला खासदार झाल्यावर वाटतं, कुणाला मंत्री झाल्यावर वाटतं. बरोबर आहे.
प्रत्येकाची व्याख्या वेगळी वेगळी आहे. मला या कामातनं आनंद मिळतो आणि 4 लोकांचं चळवळीमुळं भलं होतं, शेतकऱ्यांना फायदा मिळतो. आता आमच्या आंदोलनामुळे आम्ही शेकडो कोटींचा पीक विमा मिळवून दिला लोकांना. आता 2023चा पीक विमा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आमच्या जिल्ह्यात मिळेल आपल्या आंदोलनामुळे. हा जो चळवळीचा दबाव गट आहे याच्यामुळे व्यवस्थेवर अंकुश राहतो, प्रस्थापितांवर अंकुश राहतो, राजकारण्यांवर अंकुश राहतो. त्यामुळं या दबावामुळे लोकांचा फायदा होतो, सामान्य लोकांचा. याच्यात आपल्याला आनंद आहे. त्यामुळं काम करत राहायचं. पुढे काय होईल ते पुढे काय वाढून ठेवलंय आपल्याला माहित नाही. बरोबर. आणि मी काय असं बाकीच्या राजकारण्यांसारखा हवेत गोळीबार करणारा नाहीये. हम यू करेंगे, हम त्यू करेंगे, हम फलाना करेंगे, हमारा ऐसा होगा, बिल्कुल नाही. काम करत राहू ईमानदारीने. मैं तो अकेला ही निकला था जाने बे मंजिल, मगर लोग आते गए और कारवा बनता गया. सही आहे. आणि काय मला सांगा ना तुम्ही, मी काय माझ्या गावाचं मतदान 350, आता 450 वगैरे झालं असेल, 400 झालं असेल. इतक्या छोट्या गावात मी आलो. बरोबर. माझ्या गावात पुढारी नाही, माझ्या घरात कोणी पुढारी नाही, मला कोणता वारसा नाही. एवढ्या छोट्याशा गावातून, अतिशय फाटक्या घरातून दूध विकणाऱ्या शेतकऱ्याचा पोरगा, मी पण दूध विकलंय, दही विकलंय, शेतातली सगळी कामं केलीत, इतक्या सामान्य घरातला पोरगा आज राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, तरुणांचं जे प्रेम माझ्या वाट्याला आलंय, या प्रेमाची तुलना दुसऱ्या कुठल्याही पदामध्ये होऊ शकत नाही. त्यामुळे मी भाग्यशाली आहे त्या अर्थाने. सर, आज आता आपण या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे वळतोय आणि त्यामध्ये आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत किंवा काही ऑप्शन्स देणार आहोत. त्यातलं तुम्हाला चूज करायचं आणि चूज करणं कंपल्सरी आहे. असं नाही की तुम्ही स्किप वगैरे करू शकता. असं कंपल्सरी नका करू. पहिला तर हा प्रश्न आहे की आता आपल्या सरकारमध्ये 3 नेते प्रमुख आहेत, जे 3 पक्षांचे प्रमुख आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे की अजितदादा पवार. अवघड आहे. गावगाड्यातला सामान्य शेतकरी. पण मला तिघातला एक नेता पाहिजे जिथं तुमचा प्रश्न सुटू शकतो लगेच, असं तुम्हाला कुठला नेता वाटतो? प्रत्येकाची काम करण्याची स्टाईल वेगळी वेगळी असते. त्याच्यामुळे ते असं ते एका वाक्यात कसं सांगता येईल. प्रत्येकाचं ते 10 मिनिटं बोलावं लागेल प्रत्येकाबद्दल. त्याच्यामुळे अवघड प्रश्न विचारून आमची अडचण करू नका. महाविकास आघाडी की महायुती? हे बघा, तुम्हाला सांगू, सगळेच प्रस्थापित पक्ष विरोधी पक्षात असले की शेतकऱ्यांची बाजू घेतात, सत्तेत गेले की ते शेतकऱ्यांना विचारतात, असा आमचा अनुभव. पण तुम्हाला एक असे अनुभव असेल की तुम्ही बऱ्याच काळापासून शेतकरी प्रश्नामध्ये आहात आणि त्या चळवळीमध्ये आहात, तर तुम्हाला असं कधी वाटतं की ऍटलिस्ट थोडं सिरियसली तरी शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे बघितलं जातं, असं कुठली तुम्हाला संघटना वाटते किंवा कोणताच प्रस्तावित पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सिरियसली बघत नाही? दुर्दैवी आहे. दुर्दैव आहे. हमी भाव की कर्जमाफी? उत्पादन खर्चावर आधारित 50% भाव. तुमचं पुढे काय लक्ष आहे, आमदारकी की खासदारकी? सामान्य जनता जे म्हणेल ते करायचं. लोकांनी आपल्याला ज्याच्यात उभं केलं त्याच्यात उभं राहायचं. लोकांनी म्हटलं तुला नाही लढायचं तर नाही लढायचं. आत्ताही मला लोकसभेला लोकांनीच उभं केलेलं होतं. त्यामुळं जनता जे म्हणेल ते करायचं. आपल्यावर अधिकार जनतेचा आहे. जनतेने सांगितलं तुला हे करायचं तर ते करायचं, जनतेने सांगितलं तुला नाही करायचं तर नाही करायचं. शरद पवार की नरेंद्र मोदी? कोण प्रभावी वाटतं ऍटलीस्ट तेवढं तरी सांगा. नाही, आता असं आहे की हे बघा, म्हणजे मोदी साहेबांशी तर आमचा कधी संपर्क आला नाही, पण शेतीचे प्रश्न ज्या ज्यावेळी आम्ही पवार साहेबांकडे घेऊन जातो, शरद पवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील, तेव्हा तेव्हा ते शेतीचे प्रश्न सिरियसली घेतात. म्हणजे कोणतंही निवेदन घेऊन जावं, कोणताही प्रश्न घेऊन जावं, तर ते त्या प्रश्नाकडे गंभीरतेनं बघतात, वरचेवर टोलवत नाही. आम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर पण अजित पवारच घ्यायचं का? नाही, तो तुम्ही सरकार म्हणून भाग विचारला, तुम्ही पवार साहेबांचं विचारलं, मोदी साहेबांची तर आमची कधी भेटच झाली नाही. पण एक सामान्य मतदार म्हणून काय वाटतं? नाही, मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे तुम्हाला एक उदाहरण मी सांगितलं की एक असा वाण पोरगा होता. तुमच्या भागात वाण शब्द आहे की नाही मला माहित नाही, पण आमच्याकडे त्याला बंड म्हणतात. म्हणजे जरा ग्रामीण भागातला असा खोडील खट्याळ. तर त्या पोराने काय केलं, विंचू पकडून आणले आणि ते विंचू वेगळ्या वेगळ्या रंगाचे होते. आणि त्यांनी त्याच्या मित्राला सांगितलं हे विंचू तुला मी विकून देतो. मग त्यांनी गावाच्या फाट्यावर ते विंचू ठेवले आणि त्याच्यावर जाळी मारली, अशी एक एक जाळी ठेवली. मग प्रत्येक जण येऊन बघत होता. एक जण म्हणला कशासाठी ठेवले? ते मला विकायसाठी. म्हणले काय किंमत आहे? म्हणले कोणत्या विंचवाची? म्हणलं, त्या माणसाने विचारले लाल रंगाची विंचवाची किंमत किती आहे? ते म्हणला 25 रुपये. म्हणला या भगव्या रंगाच्या? म्हणले 25 रुपये. म्हणले या पिवळ्या रंगाचा विंचू? म्हणले 25 रुपये. म्हणला निळ्या रंगाचा विंचू? म्हणले 25 रुपये. म्हणला हिरव्या रंगाचा विंचू? म्हणजे 25 रुपये. कारण म्हणे यांचे रंग वेगळे, ढंग वेगळे आहेत, मग याची किंमत सारखी कशी काय?
ते म्हणे हात लावून पहा म्हणे दणका सारखाच देतात म्हणे. म्हणजे हा मेसेज तुमचा सगळ्या राजकारण्यांना आहे, दणका शेतकऱ्याला सगळे पक्ष दणका सारखा देतात. बरोबर आहे. त्यामुळं आता आमचा अनुभव असा आहे की सत्तेत गेलं की भाषा नेत्यांची वेगळी आणि विरोधी पक्षात असलं की मग ते शेतकऱ्यांची भाषा, विरोधी पक्ष हा शेतकऱ्यांचा पक्ष. बरोबर. आता कारण आता मला 21 वर्ष झाले तर मी बरेच पक्ष सत्तेत येऊन आम्ही बघितले ना. डेफिनेटली. आणि दुर्दैव असं आहे की शेतकऱ्यांनी संघटित झाल्याशिवाय पक्षांवर प्रेशर येत नाही. येस. आता आमच्या जिल्ह्यात मला 2.5 लाख मतं दिली लोकसभेला. मी टफ फाईट दिली, लोकांनी मला प्रेम केलं माझ्यावर. त्याच्यामुळे सगळे नेते पीक विम्याची भाषा बोलायला लागले की नाही हे रविकांत तुपकरची भाषा बोलली की शेतकरी आपल्या सोबत येईल. बरोबर. आणि त्यांनी ही भाषा बोलावीच. बरोबर आहे. असं आमचं म्हणणं. शेतकरी कल्याण होत असेल तर त्यात काहीच अडचण नाही. नाही, आमच्या चळवळीच्या दबावामुळे त्यांना ही भाषा बोलावी लागते, तर हे महाराष्ट्रात झालं पाहिजे असं आमचं म्हणणं. अगदी अगदी. नक्कीच आज तुमच्यासोबत संवाद साधून तुमचं पर्सनल आयुष्य, त्यासोबत तुमचं चळवळीतलं आयुष्य आणि हा सगळा तुमचा संपूर्ण प्रवास आम्ही जाणून घेतला. नक्कीच हा प्रवास याच्यापेक्षा मोठा असणार आहे आणि तो जाणून घेण्यासाठी आपल्याला वेळ हा नक्कीच कमी पडणार आहे. पण तरीही दोन कटिंग पॉडकास्ट कडून तुम्हाला तुमच्या चळवळीसाठी आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचा वेळ तुम्ही आम्हाला दिलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. तुम्हालाही मनापासून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.